लोकमान्य सेवा संघाच्या भूमी भागवत गुंतवणूक प्रबोधन केंद्राच्या वतीने आजचा आपण हा कार्यक्रम विलेपार्ले पोलीस स्टेशनच्या सहकार्याने आपण करत आहोत। आजचा विषय आहे चर्चासत्राचा स्त्रीची आर्थिक झेप। सर्वप्रथम आम्ही गुंतवणूक केंद्राची प्रार्थना म्हणतो, त्या प्रार्थनेने आपण आजच्या कार्यक्रमाचा आरंभ करूया। विघ्नेशानमुने गुरु सस्मरुने लक्ष्मी सहाय्ये आम्ही गुंतवणूक शास्त्र शिकण्या हे सत्र आरंभिले। केव्हा स्थावर आणि जंगम कधी कोठे किती गुंतवू चर्चा मंथन तज्ञ बोध मिळता हे प्रश्नही सोडवू। ठेवी भाग सुवर्ण पोस्ट अथवा रोखे खंडते वृद्धी भांडवली मिळो करू नको पर्याय हे पूर्णते। कोठे उत्तम कोठे उत्तम रोखता सुगमता लाभांश वा व्याज हे कोठे गुंतविणे सुरक्षित असे नोंदीस कैसी वली। सन्मार्गे धन संपदा मिळविणे अत्यंत आवश्यक। पैसा ध्येय नसे म्हणून जपणे जाणीव सामाजिक। ज्ञानाचा उपयोग गुंतवणुकी साठी सदा होऊ दे हे सारे समजावया सुमती दे। आम्हास तू शारदे आम्हास तू शारदे आम्हास तू शारदे। खरं म्हणजे ह्या प्रार्थनेतच आजच्या आपल्या कार्यक्रमाचा किंवा गुंतवणूक केंद्राचा काय उद्देश आहे तो आलेला आहेच। पण आजचा आपला विषय चर्चेसाठीचा थोडासा निराळा आहे, थोडासा वेगळा आहे की स्त्रीची आर्थिक झेप। स्त्रीची आर्थिक झेप म्हणजे मला आपला 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आठवला। मस्त परेड होती आणि ह्यावेळचा विषयच असा होता की विकसित भारत आणि भारत की मातृकाय। तेव्हा सगळ्या स्त्री शक्तीवर अतिशय भर दिलेला होता। आपण सगळ्यांनी ते चित्ररथ पाहिले असतील। आपल्यापैकी काही जणांना दिल्लीला जाण्याचं भाग्य देखील लाभलं असेल। तर प्रत्येक क्षेत्रात म्हणजे बाबा चांद्रयानाच्या यशस्वी मोहिमेच्या ज्या कोणी स्त्री शास्त्रज्ञ होत्या त्यांचं कर्तृत्व किंवा ओरिसाचे जे टसर रेशीम त्यातल्या ज्या कारागिरी ज्या स्त्रिया होत्या त्यांचं त्यांनी दाखवलं होतं किंवा काश्मीरमध्ये आता त्यांनी नवीन वेगळी लव्हेंडरची शेती कशी स्त्रिया करतायत हे दाखवलेलं होतं किंवा आंध्रमध्ये एकंदरीतच स्त्रीची शैक्षणिक प्रगती कशी काय झाली हे दाखवलं होतं। हे सगळं झालं तरी मला वाटतं ते एक पॉइंट मिसिंग होता आणि तो पॉइंट मिसिंग म्हणजे आपण सगळ्या जणी जाणतोच। मी म्हणते आपण सगळ्या जणी, हा तुम्ही लोक थोडेसे वेगळे की कितीही स्त्री प्रगतीपथावर असली कितीही छान मोठ्या पगाराची नोकरी असली तरी मला वाटतं शेवटी बऱ्याच स्त्रियांना ही आर्थिक जाण नसते की आपण कुठे कशी गुंतवणूक करावी आणि त्याबद्दल स्त्रियांना थोडीशी अधिक माहिती देण्यासाठी आणि एकंदरीतच असा काही आपण स्त्री पुरुष भेदभाव मानत नाही तर म्हणून हे आजचं चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। तर सर्वप्रथम मी आमची उर्मिला प्रभू आहे तिला विनंती करते की तिने आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यातून आहेतच तुम्हीच आजच्या होस्ट आहे। तर आजच्या होस्ट रेणुकाताई
यांची थोडक्यात ती ओळख करून देईल आणि नंतर मी रेणुकाताईंना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तर आता उर्मिला प्रभू. नमस्कार. विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय रेणुका बुवा यांची मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देत आहे. रेणुका मॅडमने महाराष्ट्र पोलीस विभागात अनेक ठिकाणी आजपर्यंत सेवा केली आहे. त्याची काही प्रमुख म्हणजे एमारी मार्ग पोलीस, विमानतळ सुरक्षा विभाग, विशेष सुरक्षा विभाग, महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा, विक्रोळी पोलीस ठाणे, अँटी करप्शन ब्युरो, अँटी टेररिझम स्क्वॉड ATS, पंतनगर पोलीस ठाणे, विशेष शाखा 2, इमिग्रेशन. महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा या विभागात काम करताना त्यांना लता मंगेशकर यांच्यासारख्या महान गायिकेच्या सहवासात राहण्याचे भाग्य देखील मिळाले. तसेच 26 नोव्हेंबर 2008 या दिवशी मुंबईत जो अतिरेकी हल्ला झाला तेव्हा त्या कुलाबा पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. 1989 साली दिल्लीतल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी त्यांची NCC मधून निवड झाली होती. त्या NCCच्या 80 सर्टिफिकेट होल्डर आहेत. तसेच हँडबॉल या खेळातल्या राष्ट्रीय खेळाडू आहेत. 1995 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी भरती झाली. 95-96 साली त्यांनी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे 1 वर्षाचे प्रशिक्षण घेतले. 1996 साली त्यांची पहिली नेमणूक मुंबई शहरात झाली. पोलीस खात्यातील अनेक महत्त्वाची पदे सांभाळत असताना त्यांनी स्वतःसाठी अनेक छंद देखील जोपासले आहेत. त्यांना पर्यटनाची आवड असून भारतातील अनेक धार्मिक स्थळे, वैष्णोदेवी, अमरनाथ, गिरनार यात्रा, कैलास मानस सरोवर वगैरे गोष्टींचा त्यांनी अनुभव घेतला आहे. भारताबाहेर त्यांनी युरोप, श्रीलंका, दुबई इत्यादी ठिकाणी पर्यटन केले आहे. त्यांना गाणी ऐकण्याची आवड आहे, व्यायामाची आवड आहे, त्यांना लोकांमध्ये रमायला आवडतं, त्यांना भरपूर मित्रमैत्रिणी आहेत. अशा या हरहुन्नरी आणि बहुआयामी रेणुका मॅडमना मी आता त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. इथे जमलेल्या सर्वांचे मी विलेपार्ले पोलीस ठाण्यातर्फे हार्दिक स्वागत करते. थोडी आमच्या नियोजनामध्ये थोडी गडबड झाल्यामुळे आपल्याला थांबावं लागलं, त्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त करते. आज जे लोकमान्य सेवा संघाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जे 2 अर्थतज्ञ आपल्याकडे आलेले आहेत, मला खूप कुतूहल आहे त्या गोष्टीचं ऐकण्याचं की स्त्रीची आर्थिक झेप, स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आता झेप घेते ते आपण बघतच आहोत, परंतु आर्थिक झेप काय आहे ते ऐकण्याचं मला सुद्धा खूप कुतूहल आहे. आणि मी इथे जे मान्यवर आपले आलेले आहेत, स्वरूप भाटवडेकर सर आणि उदय तारदाळकर सर यांचे मी खूप खूप स्वागत करते आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीने. आणि आम्ही आपल्याला ऐकायला खूप उत्सुक आहोत, त्यामुळे आम्ही जास्त वेळ बोलण्यामध्ये दडवत नाही आहोत. तर आम्ही आपणास कार्यक्रमाची सुरुवात करण्याची विनंती करते. यानंतर अलका परळकर यांना मी विनंती करते की त्यांनी श्री स्वरूप भाटवडेकर यांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. थँक्यू. विद्याविभूषित आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचे श्री स्वरूप भाटवडेकर यांची ओळख करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. श्री स्वरूप भाटवडेकर हे वाणिज्य शाखेचे पदव्युत्तर M.Com पदवीधर आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया या संस्थेची वाणिज्य तंत्रज्ञ म्हणजेच अकाउंट टेक्निशियन ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. तसेच सदर्न युनिव्हर्सिटी ऑफ हॅम्पशायर यांच्याशी संलग्न अशा SIES महाविद्यालयातून पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ही पदविका देखील त्यांनी मिळवलेली आहे. गेली 14 वर्ष श्री भाटवडेकर फ्रँकलिन टेम्पल्टन असेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मुंबई येथे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट आणि कस्टम हेड म्हणून निरनिराळ्या विभागात सातत्याने काम करीत आहेत. कंपनीच्या भरभराटीत त्यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. त्यापूर्वी SBI फंड मॅनेजमेंट आणि ING इन्व्हेस्टमेंट मॅनेजर अँड
अलायन्स कॅपिटल अशा आर्थिक गुंतवणूक सेवा देणाऱ्या प्रतिथयश नामांकित उद्योग समूहात 21 वर्षाहून अधिक काळ श्री भाटवडेकर यांनी निरनिराळ्या क्षेत्राने विभागात महत्वाची पदे भूषवली आहेत. अतिशय व्यस्त वेळापत्रक असून सुद्धा संगीत आणि खेळ हे 2 छंद त्यांनी जोपासले आहेत. या छंदातून मिळणारा आनंद त्यांना नेहमी विलासित करतो आणि नवनवीन जबाबदाऱ्यांना आणि आव्हानांना समर्थपणे सामोरं देण्याची प्रेरणा देखील देतो. अशा या विद्याविभूषी प्रसन्न व्यक्तिमत्वाची सुयोग्य व्यक्ती आज आपल्याला गुंतवणूक मार्गदर्शनासाठी लाभली आहे हे आपले भाग्यच आहे. मी आपणा सर्वांतर्फे त्यांचे स्वागत करते. धन्यवाद अलका. आता आपले जे दुसरे व्याख्याते आहेत श्री उदय तारदाळकर यांचा अगदी थोडक्यात परिचय मी करून देते. थोडक्यात मी का म्हटलंय कारण त्यांचा परिचय खूप मोठा आहे, पण त्यांनाच आज जरा एक थोडीशी दुसरा कार्यक्रम त्यांना अटेंड करायचा आहे. तर आर्थिक बाबींवर अगदी सामान्यांना आपल्यासारख्या सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत विवेचन करणारे सुप्रसिद्ध अर्थतज्ञ श्री उदय तारदाळकर आपल्या कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून आलेले आहेत. आता ही सगळी नावं मी वाचते, पण त्या नावांचा अर्थ मला कळत नाही आणि तो अर्थ सांगायची जबाबदारी सर तुमची आहे. इक्विटी, कमोडिटी, ब्रोकिंग, इक्विटी, कमोडिटी ब्रोकिंग, custodian and depository participant, investment banking, retail and industrial business, risk management अशा विविध क्षेत्रातील 39 वर्षाचा तारदाळकर सरांना आणि गेली 11 वर्षे ते कॉर्पोरेट कन्सल्टंट आणि ट्रेनर आहे. आतापर्यंत त्यांनी विविध ठिकाणी वेगवेगळी पदं भूषवली. UTI सिक्युरिटीज लिमिटेड मध्ये ते डेसिग्नेटेड डायरेक्टर अँड चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मध्ये, तर STCI कमोडिटीज लिमिटेड मध्ये सरांनी डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. टाटा कॅपिटल सिक्युरिटीज लिमिटेड मध्ये ते हेड ऑफ ऑपरेशन या पदावर होते. तर असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंज मेंबर्स ऑफ इंडिया, मी शॉर्ट मध्ये वाचते सर, ANMI पॅन इंडिया बॉडी ऑफ ब्रोकर या संस्थेचे ते CEO आणि सध्याची त्यांची लिस्ट आम्ही वाचते. NSE, MCX, NCDEX, NSDL, NSE आणि NCDEX क्लिअरिंग लिमिटेड या संस्थांच्या ग्रीव्हन्सेस रिड्रेसल कमिटीचे सर सभासद आहेत. तसंच NCDL इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड ट्रस्ट या संस्थेचे उदय सर विश्वस्त देखील आहेत. तर रोजमार्क लिमिटेड चे इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत आणि शिकवायची, आपलं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याची, शेअर करण्याची त्यांना अतिशय आवड आहे, म्हणून ते विविध कॉलेजेसमध्ये फॅकल्टी म्हणून देखील ते कार्यरत आहेत. आणि मुख्य म्हणजे आपली लोकमान्य सेवा संघ 30 शताब्दी आपण पूर्ण केलेली आमच्या संस्थेने, तर ह्या संस्थेचे उदय सर कार्याध्यक्ष देखील आहेत. आणि आपल्यापैकी कदाचित ज्यांना थोडं आर्थिक बाबीमध्ये इंटरेस्ट असेल, जर आपण TV मध्ये बजेटच्या आधी, बजेटच्या नंतर किंवा अशी कुठलीही मोठी आर्थिक बाब ज्याच्यावर कॉमेंट अर्थतज्ञांची लागते, तर अशा वेळी दरवेळी मला वाटतं वेगळ्या चॅनेल्स जर तुम्ही जर ओपन केले तर सर नेहमी तिकडे आपले एक्सपर्ट कमेंट द्यायला सर असतातच. तर आता देखील मी मगाशी म्हणत होते की त्यांना 6 वाजता जायचे, कारण त्यांना ऍक्च्युली तिकडे पोहोचणं शक्य नाही, त्यामुळे ते झूमवरच त्यांचा इंटरव्ह्यू जे काही त्यांचं मनोबल आहे ते मांडणार आहे. तेव्हा उदय तारदाळकर सर आणि स्वरूप भाटवडेकर सर आपल्या दोघांचं या कार्यक्रमात मनापासून आयोजन करणाऱ्या आमच्या डॉक्टर रश्मी फडणवीस, त्यांनी मला सांगितलं होतं माझा काय परिचय होतो. तर आम्हाला सगळ्यांना त्या रश्मीताई म्हणून अतिशय जवळच्या आहेत, माहितीच्या आहेत. एक हसतमुख आणि हलहुंदरी व्यक्तिमत्व आहे, एक लेखिका आहे, एक कलावंत आहे. त्यांची मी थोडासा अनौपचारिक बोलते, मला तिथे चालेल.
की सर्वांना एकत्र आणून वेगळे कार्यक्रम करण्याची, सादर करण्याची त्यांना अतिशय हौस आहे. आणि त्या अशा कार्यक्रमांचाच एक भाग म्हणून रश्मीताई अतिशय व्यस्त असून देखील आज हे चर्चासत्राचं आयोजन करायला रश्मीताई तयार झाल्या. आणखी एक सांगायचं म्हणजे लोकमान्य सेवा संघाच्या त्या कार्यवाह देखील आहेत. जीवन विकास केंद्राच्या आता त्याचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन हे जी पहिली जी माहिती सगळी ती मला भावलेली, माझा जास्ती संबंध आला. आता प्रोफेशनली त्या गायनोकॉलॉजिस्ट आहेत, जीवन विकास केंद्रात कार्यरत असतात आणि अतिशय प्रसिद्ध गायनोकॉलॉजिस्ट आहेत. आपल्याकडे काही वेळेला त्याचा अनुभव देखील आलेला असेल. तर अशी ही छान टीम आपल्या समोर आलेली आहे. मी रश्मीताईंना विनंती करते की त्यांनी आजच्या चर्चासत्राला सुरुवात करावी. नमस्कार. तसं पाहिलं ना तर महिलांकडे दुर्लक्ष होतं असं नाहीये. महिलांना खूप काही दिलेलं आहे, पण महिलांनाच माहीत नाहीये नक्की काय आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्यासाठी आपण अर्थतज्ञांकडनं जाणून घेऊया. कारण काय की उदयजी नेहमी अंदाजपत्रकाच्या आधी आणि नंतर बोलतात, त्यामुळे त्यांना माहिती असणार की 1991 सालापासून त्यांनी महिलांना आपल्याला खूप सुविधा दिलेल्या आहेत असं ते सांगत आलेले आहेत. पण नक्की आम्हाला मिळाले का? कुठच्या आहेत? 91 सालापासून जर विचार केला तर अजून दशक मागे जायला 1975 साली आपल्याकडे अंगणवाडी ही कल्पना आली आणि 84ला ज्याला म्हणतो सेल्फ हेल्प ग्रुप हे आले. पण त्याला तेवढा उठाव मिळाला नव्हता या कुठल्याही क्षेत्रात. तर साधारण 91-92 आपण जेव्हा म्हणतो, आता नुकतंच आपले माजी पंतप्रधान नरसेवाल्यांना भारतरत्न मिळालं, तर त्यांनी आपल्या पहिल्या अंदाजपत्रकात जेव्हा आलं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं, तेव्हा पहिल्यांदा या गोष्टीला ट्रस्ट दिला गेला. आणि नाबार्ड आपल्याला संस्था माहिती, नाबार्डच्या द्वारे या सेल्फ हेल्प ग्रुपना फंडिंग कसं करायचं हे पहिल्यांदा 92 साली सुरुवात झाली. म्हणजे महिलांना त्या दृष्टीने विचार केला तर पहिल्यांदा तिकडे चांगला बूस्ट मिळाला. आता थोडं इतिहासात न जाता सांगितलं तर 2005 साली भारतामध्ये एक महत्वाची जी अमेंडमेंट आली ती म्हणजे स्त्रियांना समान हक्क दिला गेला प्रॉपर्टीमध्ये, जो इंडियन सक्सेशन ऍक्ट खाली हिंदू सक्सेशन ऍक्ट जो पूर्वी नव्हता. ही मोठी जी त्याच्यामध्ये घोडदौड झाली. आणि गेल्या 8 ते 10 वर्षाचा विचार केला तर आपल्याकडे 2 महत्वाच्या गोष्टी झाल्या. एक तर मुद्रा लोन आली. मुद्रा लोनद्वारे साधारण 29.4 कोटी महिलांनी मुद्रा लोनचा लाभ घेतला आहे या सगळ्या पिरियडमध्ये. आणि जनधन अकाउंट जी आली, साधारणतः 51 करोड जनधन अकाउंट आहे, त्यातली 55% अकाउंट ही महिलांची आहे. म्हणजे असा कोणी विचार पण करू शकला असता की अशा ग्रामीण किंवा महिला ह्या कधी बँकेत अकाउंट उघडू शकतील. पण या जनधन योजनेमुळे जनधन योजनेखाली 55% महिलांची अकाउंट उघडली गेली. याचा फायदा असा आहे की महिला ह्या आपल्याला माहिती की जी एम्प्लॉयमेंट आहे ती खूप कमी प्रमाणात आहे महिलांची. तर त्यासाठी जो महत्वाचा फरक जाणवला तो हा होता. आणि तुम्ही काही स्टॅटिस्टिक तुम्हाला आठवेल बघेल दिसेल त्यात की सर्वात जास्ती पायलट हे भारतामध्ये आहेत, महिला पायलट. म्हणजे विविध क्षेत्रात महिला पुढे आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्या महिला राष्ट्रपती महाराष्ट्रातून गेलेल्या आहेत. सध्याच्या राष्ट्रपती पण महिला आहेत. शिवाय या सगळ्यांचा जो म्हणजे आपला किस्सा जो भक्कम करतात त्या सीतारामनजी मॅडम आहेत. त्यामुळे महिला सगळ्याच क्षेत्रात आघाडीला आहेत, काही शंका नाही. आम्ही महिला एवढ्या टेक्नॉलॉजी नाही आहोत, पण तरीही आम्ही जीपे जे काही करायचं असेल बाजारात गेल्यानंतर किंवा काही शॉपिंग केलं किंवा काही, तर त्या जीपे कुठपर्यंत सेफ आहे, म्हणजे जीपे अकाउंट म्हणजे व्यवहार कुठपर्यंत सेफ आहे ते सांगू शकाल का? नमस्कार. सगळ्यात सर्वप्रथम पार्ला पोलीस स्टेशनचे मनपूर्वक आभार. ही अशी संधी आम्हाला सहसा मिळत नाही. हा जो वर्ग आहे आणि ही जी कम्युनिटी आहे त्याला माझं मनपूर्वक म्हणतात तसा सॅल्यूट. तुमच्यामुळे आम्ही घरी व्यवस्थित राहू शकतो. माझ्या तिन्ही डिफेन्स युनिटला आणि खास करून पोलीस वर्गाला माझा अत्यंत म्हणजे जवळचा असा तो वर्ग आहे. कारण
तुम्ही जर नसाल तर माझ्या मते आम्ही सुरक्षित नाही आहोत. त्याच्यामुळे तुमच्या ह्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही वेळ काढून आम्हाला ही संधी दिली आमचे मनोगत व्यक्त करण्यासाठी, त्याच्यासाठी सर्वप्रथम धन्यवाद. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो. हे एक अत्यंत सुरक्षित असं ते माध्यम आहे. ह्याच्या पलीकडे तुमचा प्रश्न विचारायचं प्रयोजन मला कळलं नाही, पण इन्व्हेस्टमेंट आणि पेमेंट ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. जर तुम्ही गव्हर्नमेंटचा जर इनिशिएटिव्ह बघितला तर सगळ्यात पहिले, जसं उदय सरांनी सांगितलं, सगळ्यात पहिले गव्हर्नमेंटनी ह्या सरकारने जनधन योजना सुरू केली आणि त्याच्यानंतरची दुसरी स्टेप होती डिमॉनिटायझेशन, जेव्हा नोटबंदी करण्यात आली. आणि त्यामागचा उद्देश हा होता की इंडिया शुड गो टू डिजिटलायझेशन, म्हणजे डिजिटल पेमेंट्स तर्फे जास्तीत जास्त कल असायला पाहिजे. कारण जेव्हा कॅश आपण वापरतो तेव्हा एक आपल्याला आवडो वा न आवडो एक पॅरलल इकॉनॉमी तयार होते, ज्याला आपण म्हणतो ब्लॅक इकॉनॉमी. म्हणजे आणि ती इकॉनॉमी ओव्हरऑल इंडियाच्या ग्रोथसाठी घातक असते. इंडिया आज जगातलं जगातली सगळ्यात लार्जेस्ट कंट्री आहे जी डिजिटलायझेशन पेमेंट करते. आपल्यानंतर जो दुसरा नंबर आहे तो इतका दूर आहे की 2, 3 आणि 4 नंबरवर जे देश आहेत त्यांचं जर टोटल केली डिजिटल पेमेंटची ती पण आपल्या जवळपास कुठे येत नाही. अजिबात नाही, ऍब्सोल्युटली नाही. त्याच्यात काहीही धोका नाही आणि ते ऍब्सोल्युटली फुल प्रूफ मेकॅनिझम. महिला साक्षरतेच्या 6 पायऱ्या ज्या आहेत तर ते ऍक्च्युअली प्रेझेंटेशन ते येऊ शकत नाहीये, पण त्याच्या संदर्भात जसं स्वरूपजींनी सांगितलं तर त्याच्यानंतर मला अनफॉर्च्युनेटली प्रेझेंटेशन वरती नाहीये. आजचा मेन उद्देश असा आहे की तुम्ही फायनान्शियली सगळेजण साक्षर कसे व्हाल. ना उदयजींनी सांगितलं सगळ्या क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत आणि जनरली आम्ही ऑब्झर्व करतो की इन्व्हेस्टमेंट बद्दल जेव्हा गोष्ट येते किंवा गुंतवणुकीबद्दल जेव्हा गोष्ट येते तेव्हा महिला थोड्याशा बॅकफूटवर जातात आणि त्या म्हणतात की नाही, माझे मिस्टर माझे पैसे फायनान्सेस मॅनेज करतात, माझ्या घरी काय इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या मला माहिती नाही, मी माझ्या पैशांचं काय करायचं हे मला माहिती नाही, कोणीतरी घरातली व्यक्ती दुसरी व्यक्ती त्याच्यावर डिसिजन घेते. आणि हे थोडंसं एज्युकेटिव्ह इन्फॉर्मेशन किंवा हा माइंडसेट चेंज करण्यासाठी आम्ही हे सेशन्स घेतो. स्त्रीची आर्थिक झेप बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या आहेत. आता तुम्ही रेणुकाताईंचा एक्झाम्पल घ्या की सगळ्या फील्डमध्ये आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने उभ्या आहेत. याचा अर्थ स्त्रिया पण तेवढंच इन्कम कमावतात जेवढे पुरुष कमावतात. हालाकी डेटा वेगळं सांगतो, अनफॉर्च्युनेटली स्त्रियांचा पगार हा पुरुषांच्या पगारापेक्षा जवळपास 20 ते 25% कमी असतो आणि त्याला एक फंडामेंटल रिझन आहे. कारण स्त्रिया ज्या आहेत त्या बऱ्याचशा गोष्टी करतात. सगळ्यात आम्ही ज्याला म्हणतो केअर गिव्हिंग, म्हणजे घर सांभाळून आपला व्यवसाय करणं, हे स्त्रिया डबल काम करतात आणि त्याच्यामुळे कधी कधी किंवा जे नैसर्गिक गुणधर्म आहे स्त्रियांचा, जे ती आपण म्हणतो प्रेग्नन्सी जो आहे कॉन्सेप्ट, त्याच्यामुळे स्त्रियांना कामातनं ब्रेक घ्यायला लागतो आणि त्यांचं स्त्रिया इमोशनल जास्ती असतात. म्हणजे स्वतःचे आई वडील आणि नंतर लग्न होऊन गेल्यानंतर सासू सासरे ह्या त्या स्वतःच्या आई वडिलांसारखेच ट्रीट करतात. त्याच्यामुळे केअर गिव्हिंग साठी जो वेळ जातो त्या केअर गिव्हिंग च्यामुळे त्या तितका वेळ देऊ शकत नाही जितका पुरुष वर्ग व्यवसायात देऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांच्या इन्कम मध्ये डिस्पॅरिटी आहे आणि डिस्पॅरिटी असल्यामुळे जेव्हा रिटायरमेंटची गोष्ट येते तेव्हा रिटायरमेंट कॉर्पस जो एक पुरुष वर्ग अॅक्युम्युलेट करतो किंवा जमा करतो त्याच्या जो एक स्त्री वर्ग जमा करतो त्याच्यात अंतर आहे. तर हे अंतर कसं ब्रिज करायचं आणि स्त्रिया ॲज अन इन्व्हेस्टर ॲज गुंतवणूकदार म्हणून कशा सक्षम व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही हा प्रयास करतो आणि हा प्रयत्न करतो की काही गोष्टी ज्या स्त्रियांना माहिती नाहीये किंवा माहिती असायला पाहिजे किंवा
माहिती असून सुद्धा त्या इम्प्लिमेंट करत नाही, त्या कशा इम्प्लिमेंट करायच्या आणि गुंतवणूक कुठे करायची, गुंतवणूक कधी म्हणायचं, सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे बचत आणि गुंतवणूक ह्याच्यामधला फरक काय आहे, या थोड्याशा बेसिक गोष्टींवर हे प्रेझेंटेशन सगळं रिव्हॉल्व होतं. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे प्रेझेंटेशन नाही आहे, त्याच्यामुळे आपण क्वेश्चन आन्सर्स मधून हा संवाद साधूया. आणि मी तुम्हाला पुढचे प्रश्न उद्या सरांसाठी असतील तर ते पहिले घ्यायला सांगतो. तुमच्या दृष्टीने वित्तीय 5 पायऱ्या असतात, तर ते वित्तीय 5 पायऱ्या महिलांच्या दृष्टीने असतात की सर्वांसाठी? या पायऱ्या नक्कीच सर्व कुटुंबासाठी असतात आणि 5 पायऱ्यांचे मी 3 ढोबळ म्हणतो की जास्ती टेक्निकॅलिटी मध्ये जातात की आपण म्हणतो की जसं सरोज म्हणाले की एक फरक आहे की आपण गुंतवणूक करतो आणि बचत करतो. तर बचत कुठली, तर बचत सगळ्यात सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. जेव्हा 2016 साली मोदीजींनी डिमॉनिटायझेशन केलं तेव्हा काही पैसे गादीच्या खाली कपाटात डब्यात सापडले. मग ती काय गुंतवणूक नव्हती ना, नुसती बचत होती. पण ती बचत गुंतवणूक कधी होते की जेव्हा हे सगळे पैसे तुम्ही मार्गी लावता, कुठल्याही मार्गी, तुम्ही सोनं घ्या काही घ्या. याच्यावरती मला एक चांगलं वाक्य आठवतं, आपले सध्याचे खासदार आणि रिझर्व्ह बँकेचे पूर्वीचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर डॉक्टर नरेंद्र जाधवजी यांचं. नरेंद्र जाधवजींनी सांगितलं की या सगळ्या प्रकाराचा फायदा काय आहे, तर जसं फॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे. तर हे सगळे पैसे कुठे होते त्याचा पत्ता सापडला सरकारला, कारण सगळे पैसे बँकेत भरले. पत्ता सापडला एक पहिला फायदा. दुसरी गोष्ट आपण आता डिमॉनिटायझेशनचं म्हणतोय, त्यानंतर जे डिडक्शन झालं, आपण गुगल पे किंवा कुठल्याही तऱ्हेने युपीआय पैसे भरतो. तर तुम्ही आता अगदी कुठल्याही रस्त्यावरती गेलात, पार्लरला गेलात, तर चहावाला आहे किंवा भेळवाला आहे, तो ह्या युपीआयच्या माध्यमातून पैसे घेतो. तर त्याला पैसे द्यायचा आणि घ्यायचा जो वेळ असतो तो वाचतो. आणि असे कित्येक असे जे म्हणजे वेंडर्स आहेत त्यांना याचा फायदा असा झाला की त्यांचा वेळ वाचला. म्हणजे भेळ देणारा माणूस म्हणतो की भेळ देताना बनवता मी थांबतो, मग परत पैसे घेतो, परत हात पुसतो, परत बनवतो. याच्यामध्ये मी अजून 2 गिरायकांना देऊ शकतो. पण त्याहीपेक्षा मोठा फायदा म्हणजे हे पैसे जेव्हा आपण म्हणतो फॉर्मलाइज झाले, बँकेत आले, तर हे पैशाचा जो व्यवहार आहे तरी जेव्हा बँकेत जाऊन दाखवला तेव्हा बँकेने सांगितलं की तुझा एवढा चांगला धंदा आहे तर आम्ही तुला कर्ज देतो. म्हणजे चहाची 1 टपरी असेल तर तू अजून 2 ठिकाणी टाकू शकतो किंवा अजून कुठलं दुकान टाकू शकतो. म्हणजे फॉर्मलायझेशनचा फायदा हा खूप मोठ्या प्रमाणात होतो, जो असा सदृश्य नसतो, जो हळूहळू त्याला वेग पकडतो. आणि जेव्हा आपण म्हणतो की आपल्या कुटुंबाचा एक काही उत्पन्न आहे, तर साधारण 50% जे आपले पैसे असतात हे आपल्या अगदी ज्याला आपण म्हणतो निकड आहे, अन्न वस्त्र निवारा या गोष्टींसाठी खर्च होतात. पुढच्या 30% ज्या वस्तू खर्च होतो तो साधारण आपल्याला वाटतं की ही गोष्ट मला हवी आहे आणि ती जरुरीची नसली तरी त्या आपण ज्या समाजात वापरतो त्या दृष्टीने ती जरूर असते, तर ती 30 आहे. आणि सगळ्यात शेवटचं 20 म्हणजे जी म्हणतो आपण बचत. पण आपण जेव्हा बचत करतो म्हणजे आपण आता सगळ्यांना सांगतो की बचतीचं महत्व काय, तर आपल्याला जी बचत करायची आहे ना तो आपण पहिला ठरवावा आणि त्यानंतर आपण खर्च करा. म्हणजे आपण मराठीत म्हणतो की अंथरूण पाहून पाय पसरावे, पण आपण पहिलं ठरवायचं की आपल्याला आपल्या एकूण मिळकतीच्या किती टक्के हे पैसे आपण सेव्हिंग करू. आणि ते सेव्हिंग नुसते करून चालणार नाही, ती इन्व्हेस्टमेंट पण करायला पाहिजे. अर्थात यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा आपण हा जो फरक करतो सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटचा, साधारणपणे आपल्या घरचा जो खर्च असतो त्याच्या 6 महिन्याचा खर्च हा नेहमी लिक्विड मध्ये असावा, म्हणजे तो कॅश मध्ये असावा किंवा फिक्स डिपॉझिट असावा किंवा सेव्हिंग अकाउंट मध्ये असावा. पण त्या व्यतिरिक्त पैसा असा ठेवणे हा योग्य नाही. त्यासाठी त्याची आपण योग्य ती गुंतवणूक करायला पाहिजे. अर्थात ती गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. नुसतं सेव्हिंग उपयोगाचं नाहीये, इन्व्हेस्ट केलं त्यांना दुप्पट फायदा होतो हे स्वरूपी सांगतीलच. पण स्वरूपी आपण म्युच्युअल फंडामध्ये आपण घर घेताना आपण म्हणतो की नवरा बायकोच्या नावावरती घेतो, तर तसं म्युच्युअल फंडांमध्ये नवरा बायकोच्या नावावरती केलं तर कुठे काही म्हणजे पुढे काही एखाद्याचा मृत्यू झाला किंवा काही झालं तर आपल्याला ते पैसे सगळे मिळू शकतात का नाही मिळू शकत, किंवा त्याचे काही असे क्लॉजेस असतात नॉमिनीचे आणि ह्याचे?
सगळ्यात पहिले इकडे जमलेल्या पोलीस वर्गाला मी विचारतो की म्युच्युअल फंड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? इथपासून सुरुवात एकही साहेबांचं आहे मला मार्केटमध्ये ह्या विषयाला व्हेरी फर्स्ट टाइम मी सगळं सांगतो. तर आता मी सुरुवातीपासून सुरुवात करतो की तुम्ही सगळेजण तुमचे गुंतवणुकीची माध्यमं काय, तुम्ही पैसे कुठे इन्व्हेस्ट करतात आणि इन्व्हेस्टमेंटला इन्व्हेस्टमेंट कधी म्हणायचं हे मी मागे बोलताना सांगितलं. तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा सगळ्यात मोठा शत्रू जो आहे तो आहे महागाई, आपण ज्याला म्हणतो इन्फ्लेशन. इन्फ्लेशन भारतात तर किती आहे कोणी सांगू शकता? महागाईचा दर 7%. बरोबर. आणि माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही इतकं जबरदस्त काम करता पण स्वतःच्या पैशांसाठी थोडासा वेळ ठेवा. ते कुठे जायला पाहिजे हे सगळे जे बेसिक टर्म्स आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. इन्फ्लेशन म्हणजे महागाई हा तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. इन्व्हेस्टमेंटला इन्व्हेस्टमेंट तेव्हा म्हटलं जातं जेव्हा तुम्हाला तो इन्फ्लेशन रेट जो आहे आपल्या इंडियातला त्याच्या वरती रिटर्न देतो. आता तुम्ही पैसे ठेवता, म्युच्युअल फंड बद्दल ऐकलं नाहीये, फारच कमी लोकांनी इक्विटी कुणीतरी मला सांगितलं. म्हणजे मी असं अज्युम करतो की तुमचे सगळ्यांचे पैसे बाय अँड लार्ज बँक डिपॉझिट मध्ये आहेत. बरोबर. आता बँक डिपॉझिट मध्ये तुम्हाला किती टक्के रेट ऑफ रिटर्न मिळतो? मॅक्सिमम 7.5. तुमचं इन्फ्लेशन किती आहे? 7%. म्हणजे तुम्हाला ऍडिशन रिटर्न्स मिळत आहेत नाही. जेवढा तुमचा महागाईचा खर्च आहे तेवढाच मिळतोय आणि मी टॅक्स ह्याच्यात फॅक्टर केलेला नाही. तुमचा टॅक्स कट होतो, इंटरेस्टवर तुम्हाला टॅक्स द्यायला लागतो. तर 4 ते 5 प्रकारचे वेगवेगळे ऍसेट क्लास आहेत जिकडे गुंतवणूक करू शकतो किंवा केली जाते. सगळ्यात इंडियामध्ये जे पॉप्युलर आहे ते आहे बँक एफडी, दुसरं म्हणजे रिअल इस्टेट घर, तिसरं म्हणजे सोनं, चौथं इक्विटी म्हणजे आपण ज्याला शेअर मार्केट म्हणतो 4, आणि मग 5वं विच इज कमॉडिटीज. त्याच्याबद्दल इतकी अवेअरनेस नाही पण हे 4 त्या 5 गोष्टींमध्ये बाय अँड लार्ज इन्व्हेस्टरचे पैसे जातात. आता सगळे ऍसेट क्लास अप्रोप्रिएट आहेत, नाही अप्रोप्रिएट आहेत, चांगले आहेत, वाईट आहेत, सगळीकडे तुमचे पैसे ठेवायला पाहिजे. लहानपणी आपल्याला उदाहरण दिलं जातं की किंवा इंग्लिश मध्ये म्हणतात डोंट पुट युअर एग्स इन ऑल बास्केट. बरोबर. डायव्हर्सिफिकेशन. जेव्हा आपण पिकनिकला जायचो लहानपणी तेव्हा आई सांगायची 100 रुपये आहेत, 10 रुपये खिशात ठेव, 10 रुपये बॅगच्या खाली ठेव. समजा जर चोरी झाली तर बाकीचे 40 रुपये तुझे सेफ राहतील. तसेच या ऍसेट क्लास मध्ये सगळीकडे तुमचे पैसे असणं गरजेचं आहे. पण आपण जनरली चूक करतो, आपण एकाच ठिकाणी ठेवतो. आता समजा जर तुम्हाला इन्फ्लेशन ऍडजस्टेड रिटर्न पाहिजे असतील तर ह्या खूपसा असा ऍसेट क्लास म्हणजे आपण 4 ऍसेट क्लास बघितले, गोल्ड, इक्विटीज, फिक्स्ड डिपॉझिट आणि तुमच्या प्रॉपर्टीज, रिअल इस्टेट. ह्याच्यातला खूपसा असा हा ऍसेट क्लास आहे जो इन्फ्लेशनला ऍडजस्ट करून तुम्हाला लॉंग टर्म बेसिसवर रिटर्न जनरेट करून देतो. नाही, इक्विटी हा एकमेव ऍसेट क्लास आहे जो लॉंग टर्म साठी तुम्हाला पण टेन्शन नाहीये, पोलिसांना पण टेन्शन नाही. फक्त 3 विंग्स जे आहेत डिफेन्सच्या त्यांना आज टेन्शन आहे. जुन्या लोकांना आता नाही. जे नवीन लोक रिक्रूट होतील म्हणजे मॅडम जुन्या ह्याच्यामुळे त्यामुळे त्यांना त्यांच्याकडे जी जादूची छडी आहे इन्फ्लेशन ऍडजस्टेड पेन्शन आहे त्याला. माझ्याकडे नाही, बऱ्याचशा लोकांकडे नाही. त्याचा दुसरा अर्थ सांगतो मी. रिटायरमेंट नंतर तुम्ही 25 वर्ष जगणारा विदाउट सॅलरी, 85 वर्ष नॉर्मल माणूस जगतोय, 60 वर्षाचं तुमचं रिटायरमेंट. रिटायरमेंट नंतर तुम्हाला 25 वर्ष जगायचं. इन्फ्लेशन काय करतं? तुमचा आजचा जर दरमहा खर्च 1 लाख रुपये असेल, अज्युम करूया सिम्प्लिसिटीसाठी, तर 25 वर्षानंतर 5% इन्फ्लेशन जर तुम्ही पकडलं, आपलं 7 आहे, तर हा 1 लाख रुपये 25 वर्षानंतर 4.5 लाख रुपये होतो. की तुम्हाला तुमची स्टँडर्ड ऑफ
लिव्हिंग जर सेम मेंटेन करायची असेल, तुमचा आजचा जो खर्च आहे महागाईमुळे आज जर 1 लाख रुपये लागणार असतील तर 25 वर्षानंतर 5% महागाईच्या दराने तेच तुम्हाला 4.5 लाख रुपये लागतात. आता तुम्ही रिटायरमेंट नंतर 25 वर्ष आणखीन जगणार आहात, तर तुम्ही तिकडे कशी प्रोव्हिजन करा? तर या 3-4 ऍसेट क्लास पैकी आम्ही कंपेअर करतो फक्त 3 बाय अँड लार्ज. प्रॉपर्टी आणि धरत नाही, कारण प्रॉपर्टीला बरेचसे डिसएडव्हान्टेजेस आहेत. त्याला लिक्विडिटी नाही, तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला विकायचं असेल त्या दिवशी ते विकू शकत नाही, तुम्ही ज्या दराला विकायला पाहिजे त्या दराला तुम्हाला विकता येत नाही. तुम्हाला समजा तुमचा 1 कोटी रुपयाचा फ्लॅट असेल किंवा घर असेल किंवा जमीन असेल आणि तुम्हाला गरज असेल 20 लाख रुपयाची, तुम्ही टॉयलेट विकू शकत नाही, तुमच्या घराचा फक्त पूर्ण फ्लॅट विकायला लागतो. करेक्ट? त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि रेंटल यील्ड आज म्हणजे जे आपण रेंटल यील्ड भारतातलं सगळ्यात जास्ती वडोदरा शहरात आहे 4.5%. जे अमाऊंट तुम्हाला बँक एफडी मध्ये मिळते, जी पण सफिशियंट नाहीये इन्फ्लेशन मीट करायला, त्याच्या खाली तुमचं रेंटल यील्ड आहे आज. त्याच्यामुळे सगळ्यात इफेक्टिव्ह ऍसेट क्लास जो आहे तो इक्विटी आहे. पण इक्विटी मध्ये रिस्क आहे, इक्विटी वर खाली जातात आणि तिकडे जनरली इन्व्हेस्टर घाबरतो, कारण त्याला सवय असते की 7.5 म्हणजे मला 7.5 नक्की मिळतील. पण हे फिक्स्ड रिटर्नच्या म्हणतो ना टेम्पटेशन मुळे तुम्ही तुमचे रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा कुठचाही जो लॉंग टर्म गोल आहे तो साध्य करू शकत नाही. त्याच्यामुळे गरज आहे की तुम्ही फक्त सेव्हिंग करताय. जे लोक फक्त बँक एफडी मध्ये पैसे ठेवतात ते फक्त सेव्हिंग करतायत, ते इन्व्हेस्टमेंट्स करत नाही. सो तुम्हाला मी फक्त एक्झाम्पल देतो. 3 ऍसेट क्लास आपण डिस्कस केले. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सिक्युरिटी असते, त्याला आपण जीसेक म्हणतो. तुम्ही ऐकलं असाल की गव्हर्नमेंट कडे पैसे ठेवले. समजा कोणी 30 वर्षापूर्वी 1 लाख रुपये गव्हर्नमेंट ऑफ सिक्युरिटीज किंवा बँक एफडी, एसबीआयची एफडी पकडा, जर ठेवले असतील तर ते 1 लाख रुपये जवळपास आज 14 लाख रुपये झाले असते. किती टक्क्यांनी वाढले असते? 9% वाढले असते. बरोबर? जर गोल्ड मध्ये ठेवले असते तर ते 15 टाइम्स झाले असते, म्हणजे 15 पट झाले असते आणि त्याची किंमत होती 14,77,000 रुपये. जर हे पैसे तुम्ही इक्विटी मार्केट मध्ये टाकले असते तर ते 1 लाख रुपये आज 33,60,000 रुपये झाले असते, 34 पट. आता कुठचा ऍसेट क्लास तुमचं इन्फ्लेशन बीट करून तुम्हाला रिटर्न देतं? इक्विटी ऍसेट. पण ह्या 30 वर्षात हर्षद मेहता झाला, केतन पारेख झाला, 2008 क्रायसिस झाले, कोविड झाला, इक्विटी मार्केट्स वर खाली होता. 100 रुपयाची तुमची व्हॅल्यू तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमचं स्टेटमेंट बघाल तेव्हा कदाचित ती 70 दिसेल. पण तो जो लॉस आहे त्याला आम्ही नोशनल लॉस म्हणतो. द लॉस इज ओनली ऑन द पेपर. मार्केट परत वरती जातं आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळे जेव्हा मार्केट पडतं तेव्हा ऍक्च्युअली तुम्ही आणखी इन्व्हेस्ट केले पाहिजे. पण जर तुम्हाला इन्फ्लेशन बीट करून समजा सक्षम व्हायचं असेल तर इक्विटी शिवाय पर्याय नाही. आणि ज्या पद्धतीने इंडिया ग्रोथ करते, सगळीकडे तुम्ही वाचत असाल, ऐकत असाल की 15 वर्षापूर्वी चीन जसा देश होता त्या एक्झॅक्टली सिच्युएशन मध्ये आज इंडिया आहे. पूर्ण विश्वात इंडिया इज व्हेरी वेल पोझिशन. आपला जो देश आहे तो जवळपास 6.5% वाढेल, त्याची ग्रोथ आहे, विच इज द हायेस्ट इन द होल वर्ल्ड नाउ. तर पुढची जी 15 ते 20 वर्ष आहेत तो सुवर्ण काल आहे इंडियासाठी. उगीच सरकार म्हणत नाही, आणि मी इकडे पॉलिटिकल प्रोपगंडा मिक्स करत नाहीये. ही सरकार हे असू दे किंवा कुठचं दुसरं सरकार असू दे, इंडिया ग्रोथ स्टोरीला आता कोणी अडवू शकत नाही. कारण याचं रिझन असं आहे की चायनामधून बाकीचे देश आपलं सगळं बाहेर काढून घेत आहेत आणि त्यांना अल्टरनेटिव्ह पाहिजे. आणि इंडिया जस्ट बिकॉज ऑफ इट्स शिअर स्केल, आपल्याकडे जे टॅलेंट आहे, त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात इंडियाची ग्रोथ फार स्ट्रॉंग आहे. आणि ही ग्रोथ, ह्या ग्रोथ मध्ये तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असेल तर इक्विटी सारखा दुसरा ऍसेट क्लास.
आता इक्विटी मध्ये स्वतः तुम्हाला म्युच्युअल फंडच माहिती नाही, तर अशा सगळ्या लोकांना ज्यांना इक्विटी माहिती नाही, ज्यांना हे थोडंसं कॉमर्सचं नॉलेज नाहीये, त्यांच्यासाठी आणि ज्यांच्याकडे लिमिटेड पैसे उरतात त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडला प्लॅटफॉर्म 30 वर्षापूर्वी क्रिएट झाले. म्हणजे समजा तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं, MRF कंपनी सगळ्यांना माहिती आहे टायर बनवते. एक शेअर जर MRF कंपनीचा घ्यायचा झाला तर तुम्हाला 84,000 रुपये पाहिजे. 1 लाखाचे धक्के असेल, 1.5 लाख. आणि अशा बऱ्याचशा चांगल्या कंपनी MRF आहे, रिलायन्स आहे, हिंदुस्तान आहे, आणि तुम्हाला जर या इंडिया ग्रोथ मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल त्या सगळ्यांचं तुम्हाला ओनरशिप घ्यावीशी वाटेल. पण तुम्हाला एकच शेअर घेता येत नाही, एक तर त्यातलं नॉलेज नाही, दुसरं इतके पैसे नाही. पण समजा इथे जमलेले सगळ्यांनी समजा 50,000 रुपये एकत्र केले तर मी हे 4-5 स्टॉक घेऊ शकतो एकत्र, नक्की घेऊ. आणि तेच म्युच्युअल फंड एक्झॅक्टली करतो. सगळ्यांचे जमा झालेले पैसे फंड मॅनेजर तुमच्या बिहाफ, तुमच्या वतीने इन्व्हेस्ट करतो आणि इन्व्हेस्ट केलेल्या पैशांचं तुम्हाला प्रमाणपत्र मिळतं. त्याला आम्ही युनिट अकाउंट स्टेटमेंट म्हणतो. तुम्हाला तुमच्या पैसे कुठे इन्व्हेस्ट केले आणि रोज मार्केट जसं वर खाली जात राहील तसं तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू बघता येते. तर म्युच्युअल फंड हा रिटेल इन्व्हेस्टर साठी बनवलेला प्लॅटफॉर्म आहे आणि सगळ्यात अतिशय मार्मिक म्हणतो जे इन्व्हेस्टमेंट करण्याचा जो अप्रोच आहे तो म्हणजे तुम्ही ऐकलं असाल, आता खूप अवेअरनेस झाला आहे की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा SIP. सगळेजण म्हणतात की SIP करा, SIP करा. हे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तुम्ही रिकरिंग डिपॉझिट करता बँकेत, ऐकलंय? रिकरिंग डिपॉझिटचाच हा दुसरा एक पॅरलल तशासारखाच प्रकार आहे. फक्त तुमचे पैसे दरमहा तुमच्या बँक अकाउंटमधून डिडक्ट होऊन त्या स्कीम मध्ये दिले जातात आणि स्कीम तुमच्या बिहाफवर इक्विटी मार्केटमध्ये पार्टिसिपेट करते आणि रिटर्न जेव्हा जनरेट होतात आणि तुम्हाला जेव्हा केव्हा पैसे परत येईल तेव्हा तुम्ही फक्त एक फॉर्म सबमिट केला की तुमच्या बँक अकाउंटमध्ये परत पैसे. तर हे इथून सुरुवात करणं गरजेचं आहे की म्युच्युअल फंड तुम्ही सगळ्यांनी विकत घेतले पाहिजे आणि सगळ्यात त्यातलं इफेक्टिव्ह माध्यम जे आहे ते म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. पण असं नाहीये की म्युच्युअल फंड फक्त तुम्हाला इक्विटी ॲसेट क्लासच्या स्कीम्सच रेकमेंड करतो किंवा अवेलेबल करतो. जर बँक एफडी मध्ये तुम्हाला एका दिवसाचा रिटर्न मिळतो, तुमच्याकडे समजा एका दिवसाचे पैसे असतील तर एका दिवसाच्या पैसे तुम्हाला रिटर्न मिळतं. म्युच्युअल फंड मध्ये अशा पण स्कीम्स आहेत की तुमच्याकडे 1 दिवसाचे पैसे असतील तर त्या 1 दिवसाच्या पैशावर तुम्हाला 1 दिवसाचं रिटर्न मिळतं. तुम्हाला जर रिस्क घ्यायची नसेल आणि रिस्क किती तुम्ही घेऊ शकता हे फायनान्शियल ॲडवायझर किंवा जसं उदय सरांनी सांगितलं की तज्ञ डिसाईड करतात. आणि समजा तज्ञांनी असं तुमच्या डिस्कशन मधून असं निघालं की बाबा मला इक्विटी रिस्क मी घेऊ शकत नाही तर म्युच्युअल फंड मध्ये अशा बाकीच्या स्कीम्स पण आहेत की तिकडे तुमचे पैसे इक्विटी मार्केटमध्ये जात नाहीत पण बँक एफडी सारखं रिटर्न तुम्हाला ते देतात. पण बँक एफडी मध्ये जो टॅक्स लागतो तो टॅक्स आणि म्युच्युअल फंड मध्ये जो टॅक्स लागतो त्याच्यात फार अंतर आहे. त्याच्यामुळे पोस्ट टॅक्स रिटर्न्स म्युच्युअल फंड मधले केव्हाही चांगले आहेत बँक एफडी पेक्षा. आपल्याला शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी म्युच्युअल फंडमध्ये मला काही हे मिळू शकतं का, लोन वगैरे? नाही, म्युच्युअल फंड मध्ये लोन नाही मिळू शकत. म्युच्युअल फंड हा फक्त इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म आहे. पण बऱ्याचशा बँक्स आणि बऱ्याचशा नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स तुमच्या म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीवर ते ठेवून त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला लोन देऊ शकतात. बरं, तुम्ही जो प्रश्न विचारला, सॉरी की जरा थोडं पहिले प्रिल्यूड दिलं, पण मॅडमने जो प्रश्न विचारला की जसं आपण जॉईंट अकाउंटने ओपन करू शकतो, म्युच्युअल फंड हे इतकं कन्व्हिनियंट व्हेइकल आहे की तुम्ही तुमच्या जॉईंट अकाउंटने इन्व्हेस्टमेंट करू शकता. समजा व्हॉट एव्हर राईम ऑर रिझन सेकंड होल्डरला काही झालं तर फर्स्ट होल्डरला येतं, फर्स्ट होल्डरला काही झालं तर इन्व्हेस्टमेंट सेकंड होल्डरवर जातात. आज हल्ली लेटेस्ट नियम असा आहे की नॉमिनी
दिल्याशिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करूच शकत नाही. तर त्याच्यामुळे नॉमिनी तुम्हाला ठेवायला लागतो. आणि समजा फर्स्ट होल्डर आणि सेकंड होल्डर दोघांची डेथ झाली, गॉड फॉरबिड, तर नॉमिनीला पैसे मिळतात. याच उद्देशाने मी मला सांगतो की आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की मेजॉरिटी तुमचं म्युच्युअल फंड नाहीये, पण सरकारने एक स्कीम आणली NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम. त्याच्यात कमीत कमी 500 रुपये भरू शकता, म्हणजे 6000 रुपये तुमचे वर्षाला जातात. आता तिकडे जे तरुण लोक आहेत म्हणजे साधारण 30-35 त्यांना याचा प्रचंड मोठा फायदा होऊ शकतो, कारण हे सगळे पैसे तुमचे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतात. सरकारनेच हे पैसे गुंतवणूक करायचे ठरवले म्युच्युअल फंडमध्ये. म्हणजे सरकारला पण माहिती आहे की म्युच्युअल फंड हा तुमच्यासाठी कसा फायद्याचा ठरणार आहे. तुम्ही विचार करा की म्युच्युअल फंड मध्ये जर तुमचे पैसे 25 ते 30 वर्ष राहिले, आता पेन्शन जे आपल्याला मिळतं आणि त्यानंतर किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहे किंवा प्रॉव्हिडंट फंड आहे, तिकडे आपल्याला जो परतावा म्हणजे इंटरेस्ट मिळतो तो 7-7.5% खाली होत होतो. पण तुमचे हे जे पैसे आता तुम्ही 6000 रुपये अगदी कमीत कमी भरले NPS मध्ये, जी सरकारची स्कीम आहे ती तुम्ही कुठल्याही बँकेत उघडू शकता, तर ते पैसे सुद्धा इक्विटी मार्केटमध्ये त्यातले गुंतवले जातात आणि त्यात तुम्हाला ठरवायचं असतं की आपले एकूण पैसे किती टक्के टाकायचे. म्हणजे आपण 6000 70% किंवा 80% टाकू शकतो NPS मध्ये. आणि विचार करा तर तुम्ही की आता जरा स्वरूपजीने सांगितलं की येथील 15 ते 20 वर्ष ही सगळी भारताची वर्ष आहेत. त्या भारताच्या वर्षांमध्ये एवढी आर्थिक प्रगती होणार आहे की इक्विटी मार्केटमध्ये तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात परतावा किंवा रिटर्न्स मिळतील. तर तुम्ही NPS मध्ये गुंतवले त्यासाठी कुठल्याही तज्ञाची जरूर नाहीये, कोणाचाही तुम्हाला ऍडवाइस घ्यायची जरूर नाही. NPS मध्ये तुम्ही पैसे गुंतवले 20-25 वर्ष जे काही तुमचे पैसे राहतील, इव्हन 57-58 वर्षी पण NPS मध्ये पैसे गुंतवू शकतो. अप टू 65 ते अलाउड आहे. तर हे पैसे तुम्ही जितके जास्ती ठेवाल त्याच्यावरती समजा 70% हे इक्विटी मध्ये गेले आणि 30% सरकारी रोखे जे असतात बॉन्ड्स G-Sec मध्ये ठेवले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्याज एक 8-9% मिळेल. पण जे 60 किंवा 70% हे तुम्ही इक्विटी मध्ये चूज करू शकता, त्याच्यातून तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती हा परतावा मिळू शकेल. त्यामुळे म्युच्युअल फंडच्या आधीची ही पण पायरी तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच्या आधीची पायरी म्हणजे आपण सगळ्यांना टॅक्स भरणं अनिवार्य आहे, बरोबर आहे ना. तर तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये जर पैसे ठेवले PPF मध्ये नाही, तर त्याच्यावरती जे व्याज मिळतं त्याच्यावरती आजपर्यंत कुठल्याही सरकारने टॅक्स लावलेला नाही. म्हणजे तुम्हाला 7.1% आता PPF मध्ये इंटरेस्ट मिळतं. म्हणजे ऍक्च्युअली तुमचं इन्कम हे 10% झालं, कारण वरच्या ब्रॅकेटला साधारण 33% इन्कम टॅक्स लागतो आणि म्हणजे प्रत्येकाच्या ब्रॅकेट प्रमाणे. आणि तुम्ही PPF मधले पैसे पण साधारण 15 वर्ष ठेवता, म्हणजे आपण ते दीर्घ मुदतीसाठी ठेवत असतो. त्यामुळे ह्या 2 पर्यायाचा प्रथम विचार करा आणि अर्थातच SIP मध्ये तुम्हाला जाणं अनिवार्य आहे. जे गुंतवण्याचे पैसे आहेत ते कमीत कमी किती असायला पाहिजे आणि किती वर्षासाठी असं काही नियम आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. आणि 5 रूल्स आहेत त्याचे पण, आणि मी हे सगळ्या जणांनी डोक्यात घालून ठेवा. 1 वर्षाच्या जर तुमचा गोल जो आहे, तुम्हाला जो इन्व्हेस्ट करायचे पैसे आणि त्याची रिक्वायरमेंट तुम्हाला 1 वर्षाच्या आत मिळणार असेल, तर ते पैसे तुम्ही कधीही इक्विटी ॲसेट क्लासमध्ये गुंतवू नका. 5 वर्षानंतरचा तुमचा जो काही गोल असेल आणि ते पैसे जर तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये गुंतवले नाही, तर तुम्ही तेवढीच मोठी चूक करता. तर 1 वर्षीच्या आतला जो गोल आहे तुमचा, तो साध्य करण्यासाठी तुम्ही लिक्विड फंडचा वापर करा. 1 ते 3 वर्षाचा जो गोल आहे तो साध्य करण्यासाठी फिक्स्ड इन्कम म्युच्युअल फंड मध्ये ज्या स्कीम्स आहेत त्याचा उपयोग करा. 3 ते 5 वर्षाचा जो गोल आहे तो साध्य करण्यासाठी हायब्रिड स्कीम्स आहेत, तिकडे काही पैसे इक्विटी मध्ये जातात आणि काही पैसे फिक्स्ड इन्कम मध्ये जातात, त्या स्कीम सिलेक्ट करा. आणि 5 वर्षानंतरचा जो गोल आहे त्याच्यासाठी मात्र इक्विटी मध्येच इन्व्हेस्ट करा. मिनिमम इन्व्हेस्टमेंट फॉर द कन्व्हिनियन्स 500 रुपये फक्त ठेवलेली आहे म्युच्युअल फंडनी. 500 रुपये इतक्या छोट्या अमाऊंट पासून तुम्ही निवेश करू शकता आणि देयर इज नो अपर लिमिट फॉर कमीत कमी 500 रुपयापासून सुरुवात करता येते. कालावधी मी सांगितलं, पण जर तुम्ही
रिटायरमेंटसाठी समजा पैसे ठेवणार असाल तर कुठच्या गोलसाठी मॅडम तुम्ही इन्व्हेस्ट करताय? कारण कोणाचा तरी गोल असेल की मला 5 वर्षानंतर एक कार घ्यायची, कोणाचा गोल असेल की मला 15 वर्षानंतर माझ्या मुलाला उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवायचं, कोणाचा गोल असेल की मला स्वतःच्या रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करायचं, किंवा कोणाचा गोल असेल की मला 1 वर्षानंतर माझ्या फॅमिलीला घेऊन वर्ल्ड टूरला जायचंय किंवा भारत दर्शनाला जायचं. हे 5च्या 5 गोल वेगवेगळ्या कालावधीनंतर येणार. त्याच्यामुळे या प्रत्येक डिफरंट गोलसाठी तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे जे माध्यम आहेत ती वेगळी पाहिजेत आणि ते तुम्हाला जे हे कोण ऍडवाइस करेल, तुम्हाला फायनान्शियल ऍडवायझर म्हणतो आम्ही, ते तुम्हाला मार्गदर्शन करेल. आणखीन एक थंब रूल सांगतो मी की लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे आज माणूस जसं मी म्हटलं की सगळेजण आपण रिटायरमेंट नंतर जवळपास एक 20-25 वर्ष जगणार आहोत. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 85 ते 90 वर्ष आपण पकडू लाईफ एक्सपेक्टन्सी झाली. आम्ही म्हणतो थंब रूल असा आहे की 90 वर्ष लाईफ एक्सपेक्टन्सी मायनस आपलं आत्ताचं करंट एज, एवढे पैसे इक्विटी ॲसेट क्लासमध्ये गुंतवले पाहिजेत. म्हणजे समजा 90 वर्षाचा लाईफ एक्सपेक्टन्सी पकडलं, माझं वय समजा 40 आहे, तर 90 वजा 40 एवढे पैसे 50 रुपये माझ्या 100 रुपयामधले आज इक्विटी मध्ये असणं गरजेचं आहे फॉर मी टू बिकम व्हेरी व्हेरी इंडिपेंडेंट अँड हेल्दी रिटायरी. रिटायरमेंट नंतर जर माझं आयुष्य मला माझ्या मुलांवर डिपेंडंट न राहता माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन सेम करता आणि प्लस काहीही इन्फ्लो जो नसणार आहे माझ्याकडे, पगार माझा बंद होणार आहे, मला पेन्शन नाही, त्याच्यासाठी हे गरजेचं आहे. आम्हा बायकांना किंवा सगळ्या महिलांना सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायला आवडतं, तर ते सोन्याप्रत होतं का ती गुंतवणूक, किंवा सोन्याचं जर घ्यायचं असेल तर सोनं घेऊन मी ठेवणार किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणार, तर त्याचा उपयोग मला त्याच्याऐवजी इन्व्हेस्टमेंट फंडला काय होईल? सोन्याची इन्व्हेस्टमेंट सोन्यासारखीच असते, त्यात काही वादच नाही. आणि आपण तर भारतीय आहोत त्यामुळे आपण सोन्यात पैसे गुंतवतो. आणि जसं सरोजीने सांगितलं की प्रत्येक असेट क्लासमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. यात 2 मुद्दे आहेत की सोन्याची आपण जेव्हा गुंतवणूक करतो तर एक तर आपण आपल्या वैयक्तिक वापरासाठी करतो आणि त्यात जास्ती करून वापरतात. मी पण माझ्याकडे पण अंगी आहे, माझ्याकडे चेन पण आहे, मला आवडते घालायला. म्हणजे पुरुष वापरत नाही असं काही नाही, पण पुरुषांचं त्यामध्ये कमी असतं. आणि शिवाय जो धोका असतो की चांगले चांगले दागिने घालून आपण बाहेर जाऊ शकत नाही आणि ते आपण घातले तर पोलिसांना त्रास होतो. आपल्या पार्ल्यामध्ये प्रकरण पण ह्या ठिकाणी पण सांगतो की पार्ल्या पोलिस त्यामध्ये खूप मोठा गौरव झालाय की चेन्सची प्रकरण जवळजवळ संपलेली आहेत पार्ल्यातली. तर खरंच आपण अप्रिशिएट करण्यासारखं आहे. पण तो एक तो मुद्दा आहे की पण सोन्यामध्ये गुंतवणूक करायलाच पाहिजे. तसं सोन्याचा पण आपण जर इतिहास बघितला गेल्या काही वर्षातला, साधारण मी तुम्हाला सांगतो की 2005 आणि 6च्या काळामध्ये एक गोल्ड ETF नावाची संकल्पना आली होती. म्हणजे तुम्हाला समजावून सांगतो, म्हणजे डायरेक्ट सोन्यात पैसे न टाकता शेअर मार्केट सारखे त्यात पैसे भरायचे. तर त्यावेळेला पण अशीच खूप मोठ्या प्रमाणावर तेजी होती. तर आम्ही पार्ल्यात पण काही असे आमचे क्लायंट होते त्या UTI मध्ये असताना की तुम्ही तुमच्या जी काही गुंतवणूक करताय त्यातले 10% तुम्ही सोन्यात टाका, शेअर मार्केटमध्ये टाकू नका असं त्यांना सांगत होतो. त्यावेळेला सोन्याचा भाव साधारण 9,000 रुपये होता. आणि आज किती आहे मॅडम? 2006ची गोष्ट आहे. म्हणजे सोन्यामध्ये पण परतावा येतो. पण आता काय झालं, जसं वेगवेगळे जसे दिवस बदलत गेले, आता सोन्यामध्ये मेकिंग चार्जेस आहे, शिवाय आपल्याला सोन्याचा जो भाव असतो त्याप्रमाणे कुठल्याही ज्वेलर देत नाही, त्यात त्याचा म्हणजे ते ऍड होतं सगळं. तर त्या दृष्टीने सरकारने 2 गोष्टी आता आणल्या. स्टॉक एक्सचेंज मध्ये ज्याला म्हणतात की एक्सचेंज ट्रेडेड फंड, म्हणजे जसं म्युच्युअल फंडचे युनिट तुम्ही खरेदी करू शकता तरी सोन्याचे पण युनिट्स खरेदी करू शकता. त्याशिवाय त्याच्यामध्ये सुद्धा जी लिक्विडिटी लागते. आता आपण असं म्हणतात की सोनं कशासाठी घेतात, तर आपलं घर सांभाळण्यासाठी, बरोबर ना शिवदेकर? काय म्हणतात की अडीअडचणीला मी सोनं विकीन. तुम्ही एक तरी पाहिजे बघितलं का तुम्ही सोनं विकलंय आजपर्यंत? सांगा मला. घेतलंय ना, विकणार कधीच नाही. हा
कोणी सोनं विकत, फिजिकल सोनं कधी कोणी विकत नाही आणि ते आपल्या मनालाही पटत नाही, बरोबर ना? भारतीय संस्कृतीला पटत नाही. तर त्यासाठी दोन तऱ्हेचे सोन्यामध्ये सोन्यात गुंतवण्याचे पर्याय आहे. एक जो म्हटला जो ETF मध्ये आपण पैसे गुंतवतो, त्याशिवाय सरकारने सुवर्ण रोखे काढले, बॉन्ड्स काढले. तर त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला 2.5% व्याज मिळतं. आता आज समजा तुम्ही त्या दर महिन्याच्या शेवटी ते त्याची प्राइस ठरते. समजा आता कालचा भाव होता काहीतरी 61,300 रुपये. तर सरकार ते सोनं तुम्हाला त्याची इंडेक्स देऊ करतं. आपण रिटेल इन्व्हेस्टर आहोत, किरकोळ गुंतवणूक, तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक केलं तर त्याला 50 रुपये कमी ते चार्ज करतात. आता समजा सगळ्यांना वाटतं की सोन्याचा भाव 1 लाखापर्यंत जावा, वाटतं की नाही? सगळ्यांना वाटतं. 5,000 घेतलं बघा मॅडम. आणि मग अशा वेळेला आपण समजा आज 61,000 सोनं घेतलं आणि ते 1 लाख झाला, तर त्यावेळेला सोनं तुम्हाला त्याचं ती घट वगैरे सगळी करणार आहे. इकडे हा फायदा आहे की आज 61,000 सोनं समजा 1 लाख झालं, तर समजा हे 5 वर्षात झालं, समजून झालं, 5 वर्षात होणार नाही झालं, तर या 5 वर्षामध्ये या सरकारच्या रोख्यात जर तुम्ही पैसे भरले तर दरवर्षी तुम्हाला 2.5% सरकार व्याज देतं. बघा फायदा किती आहे. आणि जो रेट असेल त्या रेटनी तुम्हाला ते पैसे मिळणार. मग तुम्हाला जेव्हा ज्या वेळेला सोनं पाहिजे तेव्हा तुम्ही ते रोखे त्यातून पैसे विड्रॉ करा आणि बाजारातून सोनं घ्या. त्यामुळे अशा तऱ्हेचे तुम्ही योजना करू शकता. आता या सगळ्यासाठी तुम्हाला तज्ञांचं मार्गदर्शन घ्यायला लागेल. मला या मॅडमना काहीतरी बोलायचंय, बोला ना. त्यांचं SIP आहे माहिती आहे. मी SIP भरते सुजित वायगंठकर सरांकडे दर महिना 3,000 रुपये. पण आज मी 2-3 वर्ष झाली भरते. 3 वर्षामध्ये फक्त मी 2,000 भरत होते. 2,000 मध्ये माझे 1,75,000 की 72,000 रुपये झाले 2 महिने, म्हणजे 2 वर्षाचे 3 वर्षाचे. म्हणून मला जर थोडं बरं वाटलं, म्हणून मी आता परत गेल्या महिन्यापासून 1,000 परत वाढवले त्यांच्याकडे. एवढंच बोलायचं. खूप त्यांनी हे केलं. थँक्यू व्हेरी मच. पण 2 मिनिटं घेतो. मला तर खरं सांगा प्रामाणिकपणे, इकडे किती लोकांची BC आहे? BC नाही कोणाची? बरं, BC काय ते माहिती आहे का? BC काय माहिती? बेसिकली काय, 10 जण जमतात, प्रत्येक जण 1,000 रुपये काढतो, चिठ्ठ्या टाकतात, त्याचं नाव आहे, त्याला ते पैसे त्या महिन्याचे जातात. म्हणजे काय असतं बेसिकली, 1 महिना देना बँक, 11 महिना देना बँक. बरोबर आहे. पण समजा तुम्हाला एखाद्या योजने अशी मी दिली की प्रत्येक महिन्यात लेना बँक, तर आवडेल की नाही? मला एक सांगा, आपल्या प्रत्येक जो इकडे बसलाय किंवा जो कोण मनुष्य आहे त्याच्यातला सर्वात आयुष्याचा दिवस, आनंदाचा दिवस कुठला? 31 तारीख किंवा 1 तारीख. आपण काय करतो, 1 तारीख झाली की सकाळी 9 वाजता बसून मेसेज नाही आला, आणि मग तो मेसेज एका आला, पगार क्रेडिट झाला की त्याच्यासारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही. तर तसंच जर म्युच्युअल फंड मध्ये बेसिकली काय होतं, तुम्ही ते 10 जण BC न करता तेच 1,000 रुपये तुम्ही जमवायचे, ते पैसे एकत्र करायचे आणि ते गुंतवायचे, आणि त्या गुंतवलेल्या पैशातून जे तुम्हाला रिटर्न्स येतात ते प्रत्येकाने वाटून घ्यायचे. म्हणजे काय होतं, 10 लोकांना दर महिन्याला पैसे मिळतात. आणि सरकारने एवढं, तुम्ही आता मॅचेस फॉलो केले असते, म्युच्युअल फंड सही आहे हे प्रत्येकाला माहिती आहे आजकाल. ती म्युच्युअल फंड सही काय आहे की आजकाल तुम्ही कमीत कमी 500 रुपये दर महिन्याला बाजूला काढून सुद्धा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवू शकता. हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. एवढंच मी सांगतो. मी मॅडमला विचारलं की पेन्शन कोणाकोणाला मिळतं. मला तिथे पेन्शन मिळणारे खूप कमी लोक आहेत, बरोबर ना? आणि उजवीकडे बसलेत ना माझ्या, सगळे पेन्शन वाले तुम्हाला ना, हा पण सांगतो आता याच्यामध्ये काय असतं की रिटायर झाला ना माणूस की लोक म्हणतात की तो डिप्रेशन मध्ये गेला. असं आपण ऐकलंय ना गोष्टी. मला वाटतं पोलीस स्टेशनला पण येतात माणसं, कारण त्यांना कोण बोलायला नसतं, काय नसतं. पण ते डिप्रेशनचं सर्वात महत्वाचं कारण काय असतं माहिती का? त्यांना महिन्याला SMS येत नाही क्रेडिटचा, ते असतं. एक फक्त गोल्ड बद्दल करतो आणि हॅव डिफरन्शिएट व्ह्यूज ऑन. माझ्या मते थोडासा आपण टेक्निकल सांगतो, कारण मे बी आय एम बायस्ड टुवर्ड्स इक्विटीज अ लॉट. त्याच्यामुळे आय डोंट रिअली, gold is a dead asset class. Gold doesn't create employment. Generally, gold's popularity तेव्हा वाटते जेव्हा there are uncertainties. Gold is technically in our parlance called a hedge
फॉर अनसर्टनिटीज. आणि म्हणून गोल्डची मुवमेंट वाढते. नाव इंडियन्स बिंग इंडियन्स, नथिंग अगेन्स्ट विमेन, सगळ्यांना आवड आहे दागिने घालायची, बट देन यू हॅव टू डिफरन्शिएट नाव द एजिंग. जर तुम्ही नवीन मुली ज्या आता तरुण मुली त्यांना विचारलं की तुम्हाला गोल्ड साठी आम्ही पैसे ठेवू का, यू विल गेट अ व्हेरी डिफरंट आन्सर. ते म्हणतील आई बाबा मला तुम्ही सोनं ठेवू नका. आता गोष्ट अशी झाली की त्यांना बेटर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पाहिजे, त्यांना गोल्ड नको. कारण आता झालंय असं, लग्नात कपड्यांच्या मॅचिंगला दागिने भाड्याने मिळतात. एक दिवस तुम्ही दागिने घ्या, दुसऱ्या दिवशी परत द्या. मला इन्व्हेस्टमेंट गोल्ड मध्ये करायची गरज नाही. नाउ दिस फॅक्ट्स हॅव बीन रिअलाइज्ड बाय द यंगर जनरेशन. त्याला आपण म्हणतो मिलेनियल्स. त्यांचं शिक्षण वेगळ्या पद्धतीने झालं, त्यांचा जो पियर ग्रुप आहे तो वेगळा आहे. आपण एक वेगळ्या पियर ग्रुप मध्ये आपलं अपब्रिंगिंग वेगळ्या तरी प्रकारे झालं. आणि मी हे सांगतो, माझ्या आई बाबांनी माझं अपब्रिंगिंग बँक एफडी मध्ये पैसे ठेवून केलं. माझ्या मुलींचं अपब्रिंगिंग एकही रुपया बँक एफडी मध्ये नाही. जनरेशन्स लागतात चेंज व्हायला, थॉट प्रोसेस. पण जो हे लवकर इम्प्लिमेंट करतो, हे सेशन आम्ही जे घेतो हे इन्फॉर्मेटिव्ह असतात, त्याच्यामागे उद्देश फार चांगला असतो, पण इम्प्लिमेंट करायला या गोष्टी फार डिफिकल्ट असतात. एक जण येऊन सांगतो याचा अर्थ असा नाही, जेव्हा तो एक्सपिरियन्स येतो ना वैयक्तिक इन्व्हेस्टरला, की मी 100 रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर इक्विटीमध्ये त्या 100 रुपयाची व्हॅल्यू जेव्हा 70 होते, तेव्हा जो पेशन्स लागतो तो सगळ्यांकडे नसतो. आणि युजली खूप वेळ घेतल्यानंतर नॉर्मल इन्व्हेस्टर इक्विटी मार्केटमध्ये एंटर करतो आणि तो जो पॉइंट असतो तो इन्फ्लेक्शन पॉइंट असतो. 99% ऑफ द टाइम्स त्या इन्व्हेस्टरला त्याच्यानंतरचे 2-3 महिने थोडेसे खराब दिसतात आणि मग तो म्हणतो की दिस इज नॉट द गेम फॉर मी. हे आम्हाला सांगण्यात आलेलं, चुकीचं सांगण्यात आलेलं. जेव्हा मी पार्टिसिपेट करतो इक्विटीमध्ये, माझा एक्सपिरियन्स प्रत्येक वेळेला खराबच असतो. म्हणून इट इज ऑल अबाउट गिव्हिंग टाइम टू द मार्केट अँड नॉट टायमिंग द मार्केट. समजा मी उद्या सांगितलं इकडे येऊन की माझ्याकडे एक स्कीम आहे आणि त्या स्कीम मध्ये पैसे टाकले तर एका वर्षात तुमचे पैसे डबल होतील, बिलीव्ह यू मी. आणि जर असे खाली पडल्यानंतर मी 10 लोकांना नेमणूक केली आणि सांगितलं अरे त्या सरांच्या स्कीम मध्ये मी पैसे ऑलरेडी टाकले आणि माझे पैसे डबल झाले, एवढी फक्त 10 सांगणारी माणसं मी खाली बसवली, तुमच्यातले 90% लोक पैसे टाकतील त्या स्कीम मध्ये. का? कारण पैसे एका वर्षात डबल. हे जे टेम्पटेशन आहे ते टेम्पटेशन, त्या टेम्पटेशन पासून तुम्ही दूर राहा. कारण देयर इज नो formula which will make you rich in a very short span of time. पेशन्स तुम्हाला गरजेचा आहे. आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इक्विटी हा जो ऍसेट क्लास आहे तो सगळ्यात एक महत्वाची गोष्ट करतो तुमच्या इन्व्हेस्टमेंटला, विच इज कंपाऊंडिंग इफेक्ट. चक्रवाढ व्याज जर आठवत असेल तर दॅट्स कंपाऊंडिंग इफेक्ट जो आहे, विच इज कॉल्ड एज 8th वंडर ऑफ आइन्स्टाईन. आइन्स्टाईननी हा शोध लावलेला कंपाऊंडिंगचा. आणि त्याचं अगदी सिंपल उदाहरण म्हणजे 1 रुपया जर रोज तुम्ही जरा डबल केलं आणि असं 31 दिवस करत गेलात फक्त, तर 31व्या दिवशी किती व्हॅल्यू होईल कोणी सांगू शकतो? 1 रुपया रोज डबल केला, 1 से 2, 2 ते 4, 4 से 8, 8 ते 16, 16 से 32. आता 31 दिवस फक्त केलं तर 31व्या दिवशी किती किंमत असेल कोणी एक वाईट इमॅजिनेशन करू शकतो? मी तुम्हाला 1 करोड रुपये देतो आणि त्यांनी सांगितलं की मला 31व्या दिवशी परत द्यायचे, डबल करत. विचार करा, या 1 रुपया रोज डबल होताना 31व्या दिवशी त्याची किंमत होते 107 कोटी रुपये. विचार करू शकता.
दिस इज व्हॉट कंपाऊंडिंग डज टू यू. आणि कंपाऊंडिंग इफेक्ट कुठचा ऍसेट क्लास देतो? ओनली इक्विटी ऍसेट क्लास. बँक एफडी, गोल्ड, रिअल इस्टेट तुम्हाला कंपाऊंडिंग इफेक्ट देतच नाही. सो त्या कंपाऊंडिंग इफेक्ट मुळे हा जो डिफरन्स आहे रिटर्न जनरेशन मध्ये, आपण जे बघितलं की जीसेक मध्ये पैसे टाकले तर 9 टाइम्स झाले, गोल्ड मध्ये टाकले तर 12 टाइम्स झाले, आणि इक्विटी मध्ये टाकले तर 30 टाइम्स झाले. हे जे 30 टाइम्स होतात ते फक्त कंपाऊंडिंग इफेक्ट मुळे होतात. आणि म्हणून इट इज इम्परेटिव्ह. आणि त्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, माझ्याकडे प्रेझेंटेशन मध्ये होतं, 28व्या दिवशीपर्यंत तुम्हाला काहीही वाटणार नाही, 1 रुपया रोज डबल होता. शेवटच्या 4 दिवसात एकदम एक्सपोनेन्शियल ग्रोथ होतो. दॅट्स व्हॉट कंपाऊंडिंग डज. 15 दिवसापर्यंत 16,000 रुपये असतात. इमॅजिन करा. आणि पुढच्या 31व्या दिवशीपर्यंत त्याची किंमत 107 कोटी रुपये होती. दिस इज व्हॉट कंपाऊंडिंग डज. आणि दॅट्स रिझन अगेन आय एम सेइंग, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू कराल, स्पेशली इक्विटी ॲसेट क्लासमध्ये, तेव्हा, आणि म्हणून मी म्हटलं की 5 वर्षाच्या वरचा तुमचा जो काही गोल असेल, त्या गोलचं पूर्णता करण्यासाठी इक्विटी शिवाय दुसरा पर्याय नाही. ॲट द सेम टाइम इक्विटी इज अन ॲसेट क्लास विच हॅज अन इनहेरिंट व्हॉलेटिलिटी ॲस्पेक्ट इन इट. ते वरती खाली जाणार. तुमचं नशीब खराब असेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मार्केट पडणार, पण तिथे थांबायचं नाही. आणि सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा जो एक माध्यम आहे इन्व्हेस्ट करायचं, ते काय अचीव्ह करतं? रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग एक कन्सेप्ट आहे. म्हणजे ॲव्हरेजिंग करतं. 100-500 रुपयाची तुम्ही 1000 रुपयाचा एक्झाम्पल घेऊ, 1000 रुपयाची तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली आज, आणि समजा त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला युनिट्स मिळतात म्युच्युअल फंडचे, उद्या मार्केट समजा पडलं तर त्या स्कीमचा जो एनएव्ही आहे तो पण पडतो. अज्युम करूया इन्व्हेस्टमेंट करताना तुमच्या स्कीमचा एनएव्ही होता 10 रुपये, तुम्ही इन्व्हेस्ट केले 1000 रुपये, म्हणजे 1000 भागिले 10 तुम्हाला 100 युनिट्स मिळाले. दुसऱ्या महिन्याच्या त्या ठराविक तारखेला जेव्हा तुमचे 1000 रुपये परत इन्व्हेस्ट होतील, त्या दिवशी जर एनएव्ही 9 रुपयाचा असेल तर 1000 भागिले 9 100 रुपयाच्या जास्ती, 100 युनिट्सच्या पेक्षा तुम्हाला जास्ती युनिट्स मिळतात. आणि मग जेव्हा मार्केट वरती जातं तेव्हा कंपाऊंडिंग इफेक्ट तुमच्या त्या खालच्या बाईंग व्हॅल्यूवर जास्ती मिळतो. सो इट्स द बेस्ट वे टू इन्व्हेस्ट इन इक्विटी ॲसेट क्लास, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. जर सुरू केली नसेल तर इट्स नॉट इवन टुडे ॲज इफ लाईक इट शुड हॅव बीन यस्टरडे. सो प्रत्येकाने सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन तर्फे गुंतवणूक केली पाहिजे, परंतु गोल 5 वर्षाचा वरती असेल तर. आणि ती कुठे करायची ते तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर सांगेल. लास्ट बट नॉट द लीस्ट, स्वतः चाणक्य बनू नका. मला सगळं माहितीये, मला दुसरा कसा सांगू शकतो माझे फायनान्सेस कसे मॅनेज करायचे, अहम ब्रह्मास्मी, सगळं. ताप आला तर केमिस्ट कडे जातात की डॉक्टर कडे जातात? जर ताप आला, गुगल तर आज पण आहे ना, गुगलला बाजूला डॉक्टर आहे ना. सो इवन MBBS डॉक्टरला दात दुखल्यानंतर डेंटिस्ट कडे जायला लागतं. सो हे इन्व्हेस्टमेंट हा एकदम सिंपल सब्जेक्ट आहे, आपण त्याला कॉम्प्लेक्स करतो. जर तुम्ही बेसिक गोष्टी जर फॉलो केल्या तर एक अतिशय सक्षम इन्व्हेस्टर मनापासून तुम्हाला कोणी पराभूत करू शकत नाही. स्वरूपजी, तुमच्यासारखे मार्गदर्शक असतील तर ठीक आहे, पण आम्ही तो मार्गदर्शक समजा नीट नसेल तर ते सायबर गुन्हे किती त्याच्यामुळे विचारलं. कारण काय होतं, एसआयपी मी करेल पण नंतर त्याला खाते जर विकले तर मी काय करायचं? एक्सपर्ट कडे म्हणून तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर्स मार्गदर्शन जरुरी आहे. सगळीकडे बघा असं आहे, प्रत्येक क्षेत्रात काही लोक चांगली असतात आणि काही लोक
इतकी चांगली नसतात. नाव एंड ऑफ द डे आपण सगळे आहोत भारतीय आणि आपण विश्वास ठेवतो कॉन्सेप्ट कॉल कर आणि नशीब. आता तुमच्या नशिबात समजा इतका चांगला फायनान्शियल ॲडवायझर पहिले नसेल तर फायनान्शियल ॲडवायझर चेंज करता येतो. तसा डॉक्टर काही जणांना काही जमत नाही, डायग्नोसिस त्यांचे कोणाला काही समजत नाही, तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे जातात. परंतु म्युच्युअल फंड माध्यमातून जर तुम्ही गुंतवणूक केली त्या प्लॅटफॉर्म तर्फे तर प्रॉबॅबिलिटी तुम्ही असं तुमचा लॉस कधी होणार नाही की माझे पैसे पूर्णच्या पूर्ण बुडालेच जाऊ. कारण म्युच्युअल फंड एक ट्रस्ट म्हणून फॉर्म होते. तुम्हाला रिटर्न्स प्लस मायनस मिळतील परंतु तुमचे पैसे बुडणार किंवा कोणीतरी तुम्हाला फसवून जाईल अशातला भाग कधी म्युच्युअल फंड गुंतवणुकीत होत नाही. मोबाईल वापरताना आपण कोणती काळजी घ्यावी लागते विशेषतः इन्व्हेस्ट केल्यानंतर, तर ते जरा सांगा. कारण तुम्हाला जायचं आहे म्हणून मग त्यानंतर तुम्ही जाऊ शकता. तर मोबाईल आपण जेव्हा वापरतो सर्वप्रथम आपलं बँकेचं जे अकाउंट आहे त्या बँकेच्या अकाउंटचं ॲप असतं आपल्या मोबाईलवरती आणि त्यातून आपण सगळे व्यवहार करतो. शिवाय आता फोन पे, गुगल पे जे काय आपण माध्यम वापरून UPI त्याच्यातून आपण व्यवहार करतो. आपल्याकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असतात. तर मोबाईल आपण जेव्हा वापरतो तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मोबाईलला आपण जो लॉक असतो तो सर्वसाधारणपणे जो आपण आपल्या कुठल्याही ज्याला आपण म्हणतो की नंबर किंवा तो कॉम्प्लिकेटेड असावा जो कोणाला सहज साध्य करता येणार नाही. दुसरी गोष्ट आपण वेगवेगळी ऍप्स आहेत. आपण आता आपल्या इन्शुरन्सची पॉलिसी आहे ती पण मोबाईलद्वारे करू शकतो. म्युच्युअल फंडचं पेमेंट आपण करू शकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी जिकडे तुमच्या बँकेच्या खात्याला डायरेक्ट डेबिट येणार लक्षात ठेवावं. आपल्याकडे तर सगळ्यांची भरपूर खाती असतात त्यामुळे आपण असं खातं क्लीन करावं तिकडे जास्तीत जास्त पैसे आपण कमी ठेवावे आणि मेन खातं वेगळं ठेवावं. म्हणजे पहिली ही आपण एक काळजी घ्यावी. कारण आपल्याला जसं आता हे म्हणाले की कोण ना कोण काहीतरी करून क्रॅक करू शकतो किंवा आपलं सुदैवाने मोबाईल हरवला किंवा काही झालं किंवा काही लीक झालं तर त्या दृष्टीने आपण असं करतो की जे बँक अकाउंट आहे तिथे आपल्याला जे पैसे लागणार रेग्युलर पैसे भरण्यासाठी तेवढेच ठेवायचे. मग कोण 20,000 ठेवेल, 25,000 ठेवेल, कसंही ठेवेल. काही काही ठिकाणी ते वॉलेट्स असतात त्या वॉलेटमधूनच पैसे भरायचे. काही वॉलेटमध्ये आपण आपल्या खिशात किती पैसे ठेवायचे आपण ठरवू शकतो. तर त्याप्रमाणे आपण ठेवावे म्हणजे आपलं जे मेन बँक अकाउंट आहे ते कधी एक्सपोज होणार नाही ही आपण काळजी घेतली. पोलिसांच्यासाठी काही विशेष हे आहेत का तुमच्या योजना किंवा काही आहेत का? असं नाहीये. हा म्युच्युअल फंड हा जो प्लॅटफॉर्म आहे तो सगळ्यांसाठी कॉमन आहे. म्हणजे जे बेनिफिट्स रिटेल इन्व्हेस्टरला मिळतात तेच बेनिफिट्स अल्ट्रा HNI इन्व्हेस्टरला पण मिळतात, तेच बेनिफिट्स एक कंपनीला पण मिळतात. हा एक सगळ्यांसाठी तयार केलेला प्लॅटफॉर्म आहे. अनफॉर्च्युनेटली त्याचे ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते रिटेल इन्व्हेस्टर्सनी फार लेट त्यांना समजले किंवा त्यांनी समजायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे ज्यांनी याचा ॲडव्हान्टेज सगळ्यात पहिले घेतला त्यांना तो अर्ली मूव्हर ॲडव्हान्टेज मिळाला. पण अशा सगळ्या कार्यक्रमातनं आम्ही हा प्रयास करतो की सगळ्यांपर्यंत याचं राईट मार्गदर्शन आणि राईट अप्रोच कसा फॉलो करायला पाहिजे, म्युच्युअल फंड एक्झॅक्टली काय आहे, इक्विटी ॲसेट क्लासमध्ये काय का गुंतवणूक केली पाहिजे हे. पण असं स्पेशली सगळ्यांसाठी हा कॉमनच प्लॅटफॉर्म, असं वेगळ्या काही स्कीम्स नाही. उदयजी तुम्हाला निघायचं असेल एक सगळ्यांना माहिती म्हणून सांगते. आता आपला सायबर सुरक्षेचा विषय निघाला. एक 2-3 आठवड्यापूर्वी जानेवारी महिन्यातच डहाणूकर कॉलेज आमची सोबती संघटना आणि विलेपार्ले पोलीस स्टेशन यातर्फे एक अतिशय सायबर सुरक्षावर खूप छान चर्चासत्र झालं. तेव्हा आपले भरत जाधव आणि रामशेट्टी सर आता होते म्हणून त्या दोघांनी खूप छान परत एकदा मला तुमच्या बोलण्याची आठवण आली. खूपच छान ते चर्चासत्र झालं. यानंतर अलका परळकर ही आपल्याकडे तिला उद्योजिका म्हणून तिचे अनुभव, तिचं मनोबल या संदर्भात ती व्यक्त करते. नमस्कार. आताच आपल्याला इन्व्हेस्टमेंट विषयी इतकी छान माहिती मिळाली
आणि आम्ही बायका खरंच या बाबतीत जागृत आहोत का असा मला प्रश्न पडतो. कारण पूर्वीच्या बायका नोकरी करत नव्हत्या, पण घर खर्चाला पैसे मिळायचे, त्यातले पैसे कुठेतरी लपून ठेवायचे. आता सांगायचे साडीच्या घडी किंवा डाळीच्या डब्यात त्या पैसे बचत करत होते, पण इन्व्हेस्टमेंटचं त्यांना माहित नव्हतं. मग अडीअडचणीला ते पैसे पुढे केले जायचे. आता आम्ही बायका नोकरी करायला लागलो. आता म्हणजे सुद्धा आम्ही आमची पिढी अजून घर खर्च, मग काय करायला लागलो आम्ही, घरातली सगळी कामं करून नोकरी करायची ही संकल्पना होतीच. त्यामुळे काय व्हायला लागलं की इन्व्हेस्टमेंटकडे आमचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं. म्हणजे कसं की घरातला जो कोण आहे ना, जो पैशाचे व्यवहार बघतो त्याच्यावर आपला पगार नेऊन द्यायचा आणि मग तो बघेल काय करायचं ते. म्हणजे त्यांनी केलं असेल अशा नादामध्ये आम्ही लक्षात दिलो. या बाबतीत मी माझा अनुभव सांगते तुम्हाला की मी म्युनिसिपल कार्यालयात 25 वर्ष नोकरी केली. घर संसार, नातेवाईक, मुलं सगळं सांभाळून कार्यालयीन परिषदेत अगदी अधिकारी पदावर पोहोचले. त्यावेळी अक्षरशः माझे ब्लँक चेकबुक सही करून मी घरातला जो कोण माणूस जो खर्च बघायचा त्याच्या हातात देत असे. आणि मला रोजच्या खर्चाचे पैसे जणू पॉकेट म्हणून पॉकेटमध्ये जसा मिळतो तसे माझ्या हातात मिळायचे. मला त्याबद्दल कधीच काही वाटलं नाही की जाणीवही झाली नाही. नोकरी सोडून मी घरातल्या व्यवहाराच्या लक्ष घालायला लागले तेव्हा लक्षात आलं की 25 वर्ष नोकरी करूनही माझ्या नावावर एक पैशाचीही एफडी नाही. एक पैशाची ऑफिस मधलं पीएफ आणि इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी जे पीपीएफ अकाउंट उघडतो त्याच्यामध्ये जे काही पैसे असतील तेवढेच पर्सनली माझ्या नावावरती होते. म्हणजे घरातल्याने मुद्दामूत केलं असं मी म्हणत नाही, कारण मी स्वतः सुशिक्षित होते ना. म्हणजे मी लक्ष द्यायला हवं होतं काय करायला पाहिजे ते, पण करत नव्हतं. पण मला जाणवलं की आपल्या नावावर काहीतरी पैसे सेव्हिंग हवे जर मला मानाने पुढे जगायचं असेल. कारण मी किती जगणार आहे मला माहित नाही ना. मग मी काय केलं, आता नोकरीच नव्हती, पेन्शन होती. आता जे म्हणाले हे सगळे सुखी माणसं पेन्शन, पण पगाराच्या किती पण पेन्शन मिळते, मिळणारा पगारात आणि ह्याचे जे पेन्शन आहे ते फार कमी असतं. मग त्याचं गणित आणि आता तर म्हणाल्याप्रमाणे महागाई वाढत चालली आहे, म्हणजे मग पैशाचं प्रमाण काही जुळणारा प्रकार नव्हतं. मग मी काय करायला लागलं, माझी मुलगी नोकरीला लागली, घरातली माणसंही कमी झाली, म्हणजे होती सगळी. मग मला भरपूर वेगळा असा वेळ मिळायला लागला. मग मी कृत्रिम फुले, डेकोरेटिव्ह मेणबत्त्या, विणकाम जे काही मला छंद होते ना त्याचे मी क्लासेस घ्यायला सुरुवात केली. पण त्यातून मिळणारे पैसे मात्र मी आता स्वतः बँकेत जाऊन त्याची एफडी करायला सुरुवात केली. एकदा मैत्रिणीबरोबर एका स्वीडिश कॉस्मेटिक कंपनीच्या सेमिनारला गेली. तिथे सेल्फ एम्प्लॉयमेंटविषयी माहिती मिळाली. ह्याच्यात मी काहीतरी करू शकते असं मला वाटलं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने मी पहिलं पाऊल टाकलं. आधी ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. त्यावेळेला आता माझी एफडी जी केलेली होती ती उपयोगाला आली आणि मी मेहनत करत होते. मुलीमुळे कॉम्प्युटरची मैत्री केली आणि पहिल्या 3 महिन्यातच चांगल्या कामाबद्दल मला कंपनीकडनं मेडल आणि मिळालं. पण माझ्या एक लक्षात आलं की वस्तूंची विक्री वगैरे करणं हा काय बाबा मला जमणार पडणार नाहीये, पण त्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना मी चांगलं मार्गदर्शन करू शकते असं माझ्या लक्षात आलं. मग मी काय केलं, पुन्हा एकदा ते फिक्स डिपॉझिटचे पैसे काढले आणि चक्क बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला. आता मी स्वतंत्रपणे हाऊ टू ग्रो युअर बिझनेस, हाऊ टू इंट्रोड्यूस युअर प्रोडक्ट टू कस्टमर, हाऊ टू एक्सपांड युअर बिझनेस, कम्युनिकेशन स्किल अशा विषयावर मी कार्यशाळा घेऊन लागली. त्या कंपनीने मला ट्रेनिंग ऑफिसरची नोकरी पण ऑफर केली, पण मला नोकरी करायचीच नव्हती. कशाला ते वेळेचं बंधन. पण मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांच्याकडे सेमिनार घेण्याचं मान्य केलं. प्रत्येक सेमिनारचं घरपोच मानधन, शोफर ड्रिव्हन काम, कंपनीच्या देश विदेशात होणाऱ्या ग्लॅमरस इव्हेंटचं मला आमंत्रण मिळालं. दिल्ली, आग्रा, हैदराबाद, बंगलोर अशा पंचतारांकिक हॉटेलमध्ये मला वास्तव करता आलं. अगदी दुबईत अटलांटिक पाम ह्या पंचतारांकिक हॉटेलमध्ये वास्तव्य आणि बुर्ज अल अरब ह्या 7 स्टार हॉटेलमध्ये शाही डिनरला रोहित बाळचा फॅशन शो सुद्धा मला अनुभवता आला. अनेक मेडल, प्रशस्ती पत्रे मिळाली, ग्लॅमर जगाशी ओळख झाली. स्वतःचा इन्कम टॅक्स रिटर्न आता मी स्वतः सीएच्या समोर बसून डिस्कस करायला लागले होते. पैसा मिळत होता पण इन्व्हेस्ट कसा करायचंय. बँक एफडी पलीकडे मला काही माहित नव्हतं, फक्त बँकेमध्ये जायचं एफडी करायच्या एवढंच फक्त माहिती होतं. मग मी सरळ इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटची मदत घेतली आणि सेव्हिंगचे अनेक आकर्षक पर्याय माझ्यासमोर खुले झाले. इन्व्हेस्टमेंट मधून इन्कम हा नवा फटा मला खूपच सुखावून गेला. ह्याच इन्व्हेस्टमेंटच्या जोरावर मी 10 वर्षापूर्वी माझ्या मिस्टरांचं कॅन्सरचं आजारपण आणि मुलीचं बाळंतपण जे एकत्र आलं होतं ते यशस्वीपणे पार पाडू शकले. त्याचा मला खरंच अभिमान वाटतो आणि थँक्स टू माझ्या इन्व्हेस्टमेंटला. आणि म्हणूनच मला वाटतं की वयाच्या 50व्या वर्षी सेव्हिंगच्या बाबतीत मी शून्यातून सुरुवात केली.
पण आता वयाच्या 70 म्हणजे गेल्या 20 वर्षात मी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटच्या साह्याने बरंच सेव्हिंग केलं आणि त्यापासून मला छान इन्कमही मिळू लागली. आणि खरं मला आता कळतं मी पुढे किती वर्ष करणार आहे ते नक्कीच रुबाबात छानपैकी जगू शकेल असा एक आत्मविश्वास देखील मला आला. म्हणूनच मला वाटतं की प्रत्येकाने आपल्या उत्पन्नातील 1/3 हे सेव्हिंग आणि उरलेले 2/3 खर्च असं प्रमाण ठेवलं पाहिजे. कारण पुढच्या आयुष्यातील आपल्याला पैसे साठवायचे आहे. आता उदय तारळकर आणि स्वरूप भटवाडे या सरांनी इन्व्हेस्टमेंट बद्दल आपल्याला इतकं सुंदर मार्गदर्शन केलं आणि बेटर लेट दॅन नेव्हर हे माझ्या स्वतःच्या उदाहरणातून तुमच्या लक्षात आलंच असेल. म्हणून म्हणते मी चला आता आपण प्रत्येक जण याविषयी सजग होऊया. धन्यवाद अलका परेकर. आता आपलं चर्चासत्र संपत आलेलं आहे. आपल्या श्रोत्यांपैकी काही जणांना काही शंका काही प्रश्न विचारायचे असतील तर ओपन आहे. या त्याच्या आधी मला वाटतं आपण मॅडम तुम्ही नाही मला वाटतं बसवराज तामशेटे सर म्हणाले होते आपल्या विलेपार्ले पोलीस स्टेशन तर्फे एक छोटासा आभार प्रदर्शन आपण नंतर करू. पण आता उदय सरांना जरा लवकर घाई आहे तर पोलीस स्टेशन तर्फे या सगळ्यांचा सत्कार केला जात आहे. पुष्पगुच्छ देत आहे. आता भाटवडेकर सरांचा सत्कार आता छोटस प्रश्नोत्तराचं कृपया आपलं नाव सांगा आधी आणि मग विचारा म्हणजे आम्हाला ओळख येईल तुमची. सर माझं नाव किरण रेडेकर. सर आम्हाला पेन्शन नाही आहे. आमचे जे पैसे कट होतात DCBS मध्ये ते NPS मध्ये जातात. ते लाईक डेट फंड जातं. दादाच्या चांगले रिटर्न काय गव्हर्नमेंटने मागे JR काढला होता की इक्विटीमध्ये तुम्ही फुल टाइम करू शकता. तर आम्हाला पण गायडन्स नाही करता की कसं करायचं. हॅलो. एक तर म्हणजे NPS मध्ये दुसरं डेट नाही आहे. NPS हे तुम्हाला 3 प्रकारचे गुंतवणूक ऑप्शन असतात. एक इक्विटी असतं, एक बॅलन्स असतं आणि एक डेट असतं. तुम्ही जर NPS चा फॉर्म भरताना जर तुम्ही ऑप्शन कुठला ते नाही जर टिक केलं असेल तर तुमचे कंपल्सरी पैसे हे डेटमध्ये जाणार. नाहीतर तुम्ही जर ऑप्शन टिक केला असेल इक्विटीमध्ये तुम्ही मॅक्सिमम 75% ॲलोकेशन करू शकता. तुमचे जर आता पैसे डेटमध्ये असतील ते सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. पाहिजे तितके वेळा पाहिजे तेव्हा मी माझे पैसे डेट टू इक्विटी चेंज करू शकतो. तुमचे आता जर डेटमध्ये असतील तर तुम्ही ऑनलाईन लॉग इन करून ते इक्विटीमध्ये चेंज करू शकता. ऑनलाईन करायला लागेल तुम्हाला. तुम्ही NPS जर कोणाकडे लॉग इन जर केलं तुम्हाला पॅन कार्ड आलं असणार प्रत्येकाला तर तुम्ही लॉग इन करा. NSDL च्या साईट मध्ये जाऊन NPS टाका. तुम्हाला NPS लॉग इन प्राण नंबर टाकायला लागेल. मग तुम्हाला 1-2 आकडेवारीची बेरीज करायला लागते आणि मग तुम्हाला ते ईमेल का काहीतरी OTP याच्यामध्ये तुम्ही लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमच्याकडे तुमची गुंतवणूक किती आहे ते दिसेल. तुम्ही जर तिकडे टिक केलं तर तुम्हाला तिकडे ऑप्शन आहे तुम्हाला तुमची गुंतवणूक स्विच करायची आहे का. मॅक्सिमम 75% तुम्ही इक्विटीमध्ये स्विच करू शकता. त्याच्यापेक्षा जास्ती नाही करू शकता. 25% हे कंपल्सरी डेट मध्ये असतात.
तुमच्याकडे केलंय का? माझा जो एक्सपिरियन्स आहे खरंच खूप छान आहे. माझी बहीण स्वतः बिझनेस करते म्युच्युअल फंडमध्ये. मी 2004 पासून म्हणजे मला सेव्हिंग करायची अजिबात म्हणजे सवय नव्हती अजिबात. माझ्या मुलाला सेकंड इयरला इंजिनिअरिंगला आहे, तर तेव्हा तुम्हाला म्हणायचं सेव्हिंग कर सेव्हिंग कर सेव्हिंग कर. जेव्हा पैसा घेतली सेव्हिंग स्टार्ट नाही करू शकत. 500 रुपये तरी करू. मग तेव्हापासून जे 500 रुपये सेव्हिंग करायला लागले SIP मध्ये. आणि आता ते पुढे आता वाढवत गेले, म्हणजे आता वाढवले त्या 500 रुपये ठेवले. आता आपल्या मुलांनी तुम्ही भरू शकता 1,20,000 रुपये प्रत्येक वर्षाला आणि विदाऊट एनी लोन वगैरे. मला त्याचा खूपच म्हणजे विचार खरंच छान आहे. आणि मला आता त्याचा फायदा होतो की तेव्हा ती मुली म्हणून ती काढलं, तर त्याचा फायदा मला होतो एवढ्या वर्षांनी. त्यांना त्यावेळेस वाटतं लोन करावं लागलं होतं, लोन करावं लागत नाही मुलांसाठी. माझ्या आता ते पैसे मला वापरायला नसतात खरंच छान आहे विचार करून. आणि कोणाला काही शंका आणि काय प्रश्न विचारून घ्या. मी ऍक्च्युली 2017, 18, 19 महाराष्ट्र पोलिसांना गुंतवणुकीचं ट्रेनिंग घेत होतो. कोविड नंतर ते बंद झालं. त्याच्यामुळे मी आणि जे दर महिन्याला जे रिटायर व्हायचे त्यांचे ट्रेनिंग मी घ्यायचो प्रेरणा हॉलला तुमच्या किल्ला कोटच्या मागे. मी तिकडे महिन्यात माझं सत्र फिक्स असायचं. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रभर जे प्रवीण दीक्षित सर जेव्हा टीचिंग IG होते त्यांनी शेरा काढला होता, पोलीस ट्रेनिंग घेऊन होत्या. त्यामुळे जवळजवळ मी त्यावेळेला एक 13,000 ते 14,000 पोलीस वाल्यांना ट्रेनिंग दिलं काय महाराष्ट्रामध्ये. तेव्हा बऱ्याच लोकांना म्युच्युअल फंडचं महत्व कळला. ज्यावेळेस त्यावेळेला गुंतवणूक चालू केली ते सगळ्या जणांनी नाव आठवण करा. पण त्यांनी काय काय 500 तुम्हाला जर असे होणार नाही, सांगून होणार नाही. असं समजायचं की आपल्याला पुढच्या महिन्यापासून 500 रुपये पगार कमी मिळणार तरच तुमची गुंतवणूक होणार, नाहीतर गुंतवणूक होत नाही. मी येणं आणखी 10 जण येऊन सांगतील सगळं एवढं झालं तेवढं झालं सगळं ठीक आहे. चिमटा बदल्याशिवाय काम होणार नाही. तेव्हा आपला पगार पुढच्या महिन्यापासून 500 रुपये कमी मिळणार आहे ही मनात भरवा, आपोआप तुमची गुंतवणूक चालू होणार. आणि काय प्रश्न कंक्लूड करूया नाही तर बरं. धन्यवाद स्वरूप सर, धन्यवाद रश्मीताई, रेणुका मॅडम धन्यवाद, आणि पार्ले पोलीस स्टेशनचा सुद्धा धन्यवाद की तुम्ही सगळे आलात. मला माहिती आहे तुम्ही नेहमी सगळे अटेन्शन मध्ये असता आणि कुठली केस कधीही काही येऊ शकते काय सांगता येत नाही. हार्दिक आभार. आणि लोकमान्य सेवा संघाच्या वतीने मी निरंतर स्वरूप सरांचे सुद्धा आभार मानतो की त्यामध्ये कामात सुद्धा ठाण्यावर आज आले सत्र घ्यायला. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. आणि हा कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो. पाडावे आवाज प्रदर्शन करणार आहे, तर 2 मिनिटं आपण आपला द्यावा. विलेपार्ले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय बुवा मॅडम यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी गुंतवणुकीचं अतिशय चांगलं असं मोलाचं मार्गदर्शन आज सरांनी, त्याचप्रमाणे आता काही कामानिमित्त लवकर जावं लागलं त्या सरांनी खूप म्हणजे खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. आणि आज वेळात वेळ देऊन या ठिकाणी झाला त्याबद्दल आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुवा मॅडमच्या वतीने आपल्या सर्वांचं खूप खूप आभार मानणार. आणि या ठिकाणी मला सर्वांची नाव माहित नाही पण या ठिकाणी मॅडमने पण चांगला प्रस्ताव केला, त्या मॅडमने चांगलं आपलं मनोगत व्यक्त केलंय. तर मी आमचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चिपकर साहेब आणि गुलाब सर यांना विनंती करेल की त्यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे. रश्मी मॅडम, आपलं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे.
त्याच्यामुळे चित्ता साहेबांनी विनंती करेन आपण पुष्पगुच्छ. फायनान्शियल डॉक्टर, तुम्ही ऍक्च्युअल डॉक्टर. या मॅडम. उर्मिला मॅडम. अलका मॅडम आणि उर्मिला मॅडम. पुरवठा विनंती करेन. धन्यवाद मॅडम. आम्हाला काही वेळोवेळी जेव्हा गरज असेल किंवा आपलं मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर आम्ही नक्कीच आपल्याला भेटू. धन्यवाद. त्यानंतर राष्ट्रीय गीत होईल. सर्वांनी बोलायचं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे.